काही स्कॅमर्स असतात, त्या ओळखण्यासाठी काही इझी टिप्स आहेत का? 22,000 कोटी सायबर फ्रॉड्स हे रिपोर्ट झालेले आहेत. काहीतरी मॉर्फ केलेले फोटो असतात त्याच्यावरती. वी लिव्ह इन अ डिजिटल एरा. फ्रॉड करणं इतकं आपल्या दाराजवळ येऊन थांबलंय का, म्हणजे कधीही उद्या कोणासोबत होऊ शकतो फ्रॉड. तू दार म्हणतोस, मी हात म्हणते. आपल्या हातात आलेला आहे आणि त्या पद्धतीने मग आपण पैशाप्रती ऑब्सेस व्हायला लागतो. Correct. तर हे मी आणखीन किती मिळवू, आणखीन किती मिळवू. सो ह्या गोष्टीला काही अंतच नाही आहेत. आणि मग तुम्ही तिथे काय ₹2,000 दंड भरता, ₹1,000 दंड भरता, Correct. मल्टिपल फाईन्स असे तुम्हाला येतात, लोकं भरतात आणि नंतर लक्षात येतं की अरे ही तर RTOकडनं आलेली लिंक नाही आहे. त्यांना फोन येतोय की तुमचा मुलगा, तुमची मुलगी या पार्टीमध्ये सापडलेल्या आहेत आणि या पोलीस स्टेशनवरती या आणि त्यांना घेऊन जा आणि त्याच्या आधी हे इतके पैसे डिपॉझिट करा. बँकिंग व्यवहार करताना पण लोक काही कॉमन चुका करतात का? तिथे पण खूप फ्रॉड होताना दिसत आहेत. बँकेशी रिलेटेड जो कॉमन फ्रॉड आहे तो OTP फ्रॉड. पण 15,000, 10,000, 20,000, ₹1,00,000 लोन घेत आहेत आणि नंतर त्यांना कळतंय की ₹1,00,000 त्यांना चुकवण्यासाठी ₹4,00,000 भरावे लागतात. सर्कल आहे, याच्यामध्ये लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ठीक आहे, आता झालाय फ्रॉड, सगळं झालंय, पण मग त्याच्यासाठी काही लीगल किंवा अशी कुठली हेल्प आहे का अवेलेबल, आणि ती हवी असेल तर कशी मागावी? लीगल म्हणजे गव्हर्नमेंटनी हेल्पलाईन काढलेली आहे. हे सगळं जर मला टाळायचं असेल, म्हणजे मला कुठल्याही फ्रॉडमध्ये गुंतायचं नसेल, तर माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये मला काही बदल करायला हवेत का? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. आत्ता मध्यंतरीने एक 3-4 दिवसापूर्वी माझ्या ऑफिस कलिगसोबत एक घटना घडली. म्हणजे त्याला एक फोन आला, त्या फोनवर सांगण्यात आलं की तुमचं बँक EKYC करायचं आहे आणि तुम्हाला आम्ही एक लिंक पाठवली, त्याच्यावर तुमचे डॉक्युमेंट शेअर करा आणि एक OTP टाका. आणि त्याने ते केलं. म्हणजे त्याला नॉर्मल वाटलं की EKYC खूप ठिकाणी होती आहे, चला आपल्याला पण करायचं आहे, जायला वेळ मिळत नाही आहे, काहीतरी होते म्हणून त्यांनी ती केली आणि त्यांनी OTP टाकला आणि विदिन 10 मिनिट्स त्याच्या अकाउंटमधले जवळपास सगळे पैसे गेले. सो ही वॉज व्हेरी शॉक. आणि आम्ही खूप नंतर थोडंसं रिसर्च केलं, चौकशी केली आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की हे फ्रॉड कॉल्स आहेत. आणि हे त्याच्यासोबतच नाही, त्याचा जो एरिया आहे पुण्यामधला, त्याच्या एरियातल्या बऱ्याच लोकांसोबत हे घडलं होतं या 8 दिवसांमध्ये. आणि हे जवळपास एक जाळं तयार होत होतं असं जाणवलं. मग त्याच्यानंतर असा विचार केला की यार, ही गोष्ट खरंच चर्चा करण्यासारखी, किंवा ह्या गोष्टींवर खरंच अवेअरनेस पसरवणं किती गरजेचं आहे. कारण हे त्याच्यासोबत घडलं आहे, पण उद्या आपल्यासोबत, अजून कोणासोबत, किंवा अजून सोसायटीतल्या वेगळ्या एरियासोबत होऊ शकतं. आणि असे फ्रॉड कॉल्स प्रत्येकाला येत असतात. म्हणजे दिवसभरातून आपण बघतो, आपल्याला बिनाकामाचे किंवा कंपनीचे प्रमोशनचे खूप सारे कॉल्स येत असतात. आणि हे सगळं कोणाशी डिस्कस करायचं किंवा कसं चर्चा करायची, हे सगळं बघत असताना आम्हाला एक नाव समोर आलं, डॉक्टर अपूर्वा जोशी. नमस्कार मॅडम. नमस्कार ऋषिकेश. मॅडम, रिस्क मॅनेजमेंट, त्याच्याचबरोबर अकाउंटिंग आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये एक तज्ज्ञ व्यक्ती आहेत आणि त्यांनी अशा बऱ्याचशा केसेस सॉल्व केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकंदरीत फ्रॉड केसेस किंवा आपण म्हणतो रिस्क मॅनेजमेंट, फॉरेन्सिक अकाउंटिंग, या नेमक्या गोष्टी काय असतात आणि त्यांच्यावर कसं काम केलं पाहिजे हेही केलेलं आहे. त्याचबरोबर जसं मी म्हटलं, गव्हर्नमेंट क्षेत्रातील तर काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये त्या काम करतात, जिथून माहिती किंवा ह्या फ्रॉड केसेस आपण कशा कमी करू शकतो आणि त्याच्यावर कुठल्या गोष्टी करू शकतो. तर चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात ॲक्च्युली हे जाळं कसं पसरलं जातं आणि एक माणूस म्हणून, एक सामान्य माणूस म्हणून मी कसं त्याच्यात फसतो. कारण सॅलरी करणं, पैसे कमवणं हे आपलं कर्तव्य, ते आपण व्यवस्थित करतो. पण आलेल्या पैशाची गुंतवणूक जशी व्यवस्थित करायची, तसं त्याचं संवर्धन, सेवन करणंही खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण खूप मरमर करून पैसे कमवतो आहे, सॅलरी कमवतो आहे आणि त्याची गुंतवणूकच करतो आहे, पण एखाद दिवशी असं काहीतरी होतं आणि ती गुंतवणूक ढश होती. तर अपूर्वाताई, मला तुम्हाला विचारायला पहिल्यांदा हेच आवडेल की याच्यामध्ये काय सायकोलॉजी प्ले करते. म्हणजे माझी, एका सामान्य माणसाची, किंवा जो फोन करतो त्याची, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी सायकोलॉजी असेल, त्याच्यात कुठली सायकोलॉजी प्ले करते? बरोबर. ऋषिकेश, सर्वप्रथम मी आभारी आहे गुळाबेरीजच्या या पॉडकास्ट सिरीजमध्ये मला तुझ्याशी गप्पा मारायला मिळालेला आहे आणि हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यासाठी सायबर क्राईम्स किंवा फायनान्शियल फ्रॉड्स, आर्थिक घोटाळे याच्यासाठी बरीच जनजागृती करायची गरज आहे. सुरुवातीला घेतलेला प्रश्न अगदी चांगला तू विचारलेला आहेस की अगदी बरोबर आहे. हे जे फ्रॉडिस्टर असतात किंवा हे जे घोटाळे करणारी लोकं असतात,
तर ही लोकं एखाद्या माणसाच्या किंवा लोकांच्या सायकॉलॉजीशीच खेळतात. नक्कीच. आता याचं एक उदाहरण आपण घेऊया. काही दिवसांपूर्वी माझा एक सहकारी माझ्याकडे आला आणि माझ्याशी तो चर्चा करत होता. गोष्ट काय होती सांगते. म्हणजे आता त्याच्याही सुरुवातीला आधीच सांगते की आपल्याला जे माहिती आहे की गरजू Tier 2 किंवा 3 सिटीजमधली लोकं, अनएम्प्लॉईड लोकं यांच्यासोबतच फ्रॉड होतात. तसं नाही आहे. या ओके. उदाहरणाने तुला लक्षात येईल की नक्कीच. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण ज्यांनी थोडीशी शहानिशा केलेली नाही आहे, त्यांच्यासोबतही घोटाळे कसे होऊ शकतात. ओके. माझा हा कलीग माझ्याबरोबर गेली 17-18 वर्ष काम करतोय आणि ही इज अ चार्टर्ड अकाउंटंट. तो ओके. चार्टर्ड अकाउंटंट आहे स्वतः. त्याने इन्व्हेस्टमेंटसाठी एक फंड स्वतःचा तयार केलेला होता. पैसे बाजूला काढलेले होते. त्याचं डेस्परेशन काय या फ्रॉडिस्टरनी ओळखलेलं होतं, तर डेस्परेशन टू इन्व्हेस्ट प्रॉपरली. आता याला कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करायचे होते, तर आता तुम्ही सगळ्यांनी हा शब्द IPO अलॉटमेंट किंवा Correct, correct. IPOमध्ये अप्लाय करा, अलॉटमेंट होते बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील. म्हणजे कंपनी ज्या वेळेला स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट व्हायला जाते, त्याच्या आधीची जी IPO प्रोसेस असते त्यावेळेला ह्याच्यातून समाजातून किंवा सोसायटीमधून ज्या वेळेला फंड्स रेज करते, त्यावेळेला IPO ज्या वेळेला अनाऊन्स होतो, त्यावेळेला ह्या माणसासारखी, हा जो चार्टर्ड अकाउंटंट होता याच्यासारखी बरीच मंडळी असतात की ज्यांना चांगल्या IPOमध्ये पैसे गुंतवायचे असतात नक्कीच. आणि त्यातनं चांगले रिटर्न्स मिळवायचे असतात. बरोबर. आता काय होतं की गेले सलग काही IPO होते ज्याच्यासाठी त्याने अप्लाय केलेलं होतं, पण त्याला अलॉटमेंटच मिळत लागत नव्हती. नव्हतं. ओके. मग आता त्याचं डेस्परेशन बऱ्याच महिन्यापासून काय होतं की आपल्याला IPO मिळाला मधनं पाहिजे. पैसा मिळायला पाहिजे, कारण IPO अलॉटमेंटमध्ये आणि एकदा कंपनी लिस्ट झाल्यानंतर खूप चान्सेस असतात की तुम्ही जितके समजा 10,000 गुंतवलेत, तर कंपनीचं म्हणजे शेअर लिस्टिंग हे थोडं वरच्या प्राईसला झालं तर लगेच तुम्हाला 10चे तुमचे 15,000ही होऊ शकतात, 12,000ही होऊ शकतात, 20,000ही होऊ शकतात, डिपेंड्स. तर ते काही त्याच्यासोबत होत नव्हतं. अलॉटमेंटमध्ये शेअर्सच मिळत नव्हते त्याला. सो ओके. त्याच्यासाठी त्याने बऱ्याच ठिकाणी सर्च केलेले होते. आणि आता डेटा आणि AI हे सगळे तुम्ही शब्द ऐकतात. जसं ते आपल्याला ॲक्सेसिबल आहे AI, आपली कामं सोपं करत आहे, तसं ते ह्या फ्रॉडस्टर्सची कामंही सोपं करत आहे. कसं? ओके. कारण AI थ्रू बऱ्याचदा हे फ्रॉडस्टर असंही बघतायत की लोक काय सर्च करतायत, आत्ता ट्रेंडिंग काय आहे, लोकांना काय पाहिजे. आणि कुठंतरी याने बहुतेक फेसबुक, इंस्टाग्राम ह्याच्यावरती एक ॲड पाहिलेली होती की तुम्हाला खात्रीपूर्वक IPO अलॉटमेंट मिळेल. आणि एक खूप मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, त्याचं नाव घेऊन आम्ही त्याचा भाग आहोत, आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट बोलतो आणि म्हणून तुम्हाला खात्रीलायक 100% IPO अलॉटमेंट मिळेल आमच्या थ्रू गेलात तर. अशा ओके. प्रकारचा एक मेसेज त्याला आला. आणि हा खरं सांगायचं तर फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर कुठली तरी लिंक त्याने क्लिक केली, कुठला तरी एक सर्वे त्याने घेतला आणि त्यानंतर त्याला हा कॉल आला. समोरून बोलणारी बाई ही इतकी स्पष्ट इंग्लिशमध्ये बोलत होती किंवा इतकी स्पष्ट माहिती देत होती की याला ते जेन्युइनच वाटलं. कुणालाही कदाचित ते जेन्युइन वाटलं असतं. मी त्याचे व्हॉट्सअपचे मेसेजेसही पाहिले आणि त्या बाईने त्याला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं. ओके. सुरुवातीला त्याला ते सगळं खूप जेन्युइन वाटत होतं. मग काही दिवसांनी ना व्हॉट्सअप ग्रुपवर सकाळी उठल्या ॲडमिनचा सकाळी मेसेज असायचा, हे खा, ते खाऊ नका, असा एक्झरसाईज करा. सो तिथं त्याला थोडासा डाऊट यायला लागला. पण तरीही मग दिवस एकदा चालू झाला, 10 नंतर मग कुठले तरी शेअर्सचे कॉल किंवा कुठली तरी शेअर्सची माहिती अशा प्रकारचं काहीतरी शेअर व्हायचं. त्याच्यामुळे मग तो शांत बसायचा. म्हणजे असं वाटायचं की तो ग्रुप आहे, 200-300 लोकांचा ग्रुप आहे, तर कदाचित काहीतरी शेअर करत असतील. त्याला ॲक्च्युअल डाऊट कुठे आला आणि कदाचित CA आणि इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यामुळे तो या फ्रॉडपासून कसा वाचला की त्याला कंपनीच्या नावाने अकाउंट ओपन करायचं होतं. त्याला हे जे काही IPOमध्ये इन्व्हेस्ट करायचं होतं ते कंपनीच्या नावाने करायचं ओके. होतं. त्याने त्या बाईला विचारलं की मला कंपनीचं अकाउंट ओपन करायचं आहे. ती बाई म्हणली ठीक आहे. कॅन्सल चेक एक मागवला आणि दुसऱ्या दिवशी तिने सांगितलं की कंपनीचं अकाउंट ओपन झालं आहे. तिथं त्याला तो रेड फ्लॅग लक्षात आला. कसा? कारण कंपनीचं ज्या वेळेला तुम्ही बँक अकाउंट ओपन करता किंवा कंपनीचं कुठलंही समजा शेअर ट्रेडिंगमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करत असाल तर मिनिमम 3 ते 4 वीक्स लागतात. मिनिमम तुमची
डॉक्युमेंट्स कितीही क्लिअर असली, तुमची त्या बँकेबरोबर कितीही आधीची हिस्ट्री असली, तरी 3 ते 4 वीक्स हे त्या पूर्ण ड्यू डिलिजन्सला प्रोसेसला. आणि प्रोसेसला लागतात. आणि दुसऱ्या दिवशी त्या बाईचा त्याला मेसेज आला की तुमच्या कंपनीचं बँक अकाउंट व्हेरीफाय झालं आहे, तुमच्या कंपनीचं आमच्याबरोबर अकाउंट ओपन केलं आहे, आता तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकू शकतात आणि हा IPO आला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पुढचे इन्व्हेस्ट करू शकता. तिथे त्याला डाऊट आला. त्याला लक्षात आलं की दुसऱ्या दिवशी हा अकाउंट ओपनच होऊ शकत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याने जाऊन ChatGPT किंवा अशा प्रकारच्या काही इन्स्ट्रुमेंटचा वापर केला. तिथे त्याने या कंपनीबद्दल सर्च केलेलं आणि तिथं त्याला कळलं की ही जी प्रतिष्ठित फायनान्शियल इन्स्टिट्यूशन होती, ज्याचा हे आम्ही भाग आहोत असं सांगत होते, त्यांनी काही आठवड्यापूर्वीच डिक्लरेशन दिलेलं होतं की या लोकांसारखी लोकं आमच्याबरोबर काम करत आहेत आणि IPO अलॉटमेंट आमच्या थ्रू कंपल्सरी तुम्हाला देऊ, अगदी खात्रीलायक देऊ असं क्लेम करतायत. तर यांच्याबरोबर पुढे जाऊ नकात. आम्ही कोणालाही ऑथॉरिटी दिलेली नाही आहे किंवा कोणालाही ऑथोराईज पार्टनर म्हणून डिक्लेअर केलेलं नाही आहे. पण हे प्रसंगावधान होतं त्याचं. म्हणून पुढचा सगळा फ्रॉड किंवा जे काय 2 लाख तो टाकणार असेल, 5 लाख टाकणार असेल, तर तो तिथे थांबला. सो सायकोलॉजी काय होती, त्याला अर्जन्सी होती, त्याला इन्व्हेस्ट करायचे होते. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी ग्रीड अशी होती की माझ्या पैशाचे दुप्पट झाले पाहिजे. माझ्याकडे आत्ता वेळ नाही आहे, कंपनीमध्ये फंड्स अलॉकेट केलेले आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी आणि माझे पैसे दुप्पट व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तो भर करत गेला आणि नंतर 2 रेड फ्लॅग्स असे दिसले की तो वाचला त्याच्या आधीच्या अनुभवावरनं. पण हे झालं 1 कोटीमध्ये एखादं एक्झाम्पल. माझ्यासमोर जे एक्झाम्पल येत आहेत त्याच्यामध्ये कुठली सायकोलॉजी ही लोक एक्सप्लॉइट करतात की पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला गरज आहे. मग गरज कुठली आहे? स्टुडंट आहे तर मग त्याला जॉबची गरज आहे. स्टुडंट आहे तर त्याला बाहेर जायची गरज आहे. त्याला कुठली तरी शिष्यवृत्ती हवी आहे, स्कॉलरशिप हवी आहे. त्यामुळे अशा स्टुडंट्सना टार्गेट केलं जातं. छोट्या गावातनं मोठ्या गावात यायचं आहे, मग नोकरी हवी आहे, कुठेतरी राहायला हवं आहे, हे सगळं पाहिजे. ह्या गरजा बऱ्याचदा टार्गेट केल्या जातात. किंवा छोट्या गावातनं एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा समजा इथे येतोय, शेतकऱ्याचंच कशाला आपण एक्झाम्पल घ्यायचं, एकूणच विद्यार्थी दशेत असताना बहुतांशी मुलांकडे पैसे कमी असतात, उडवायला किंवा चैनीसाठी पैसे नसतात. मग त्यावेळेला या मुलांचा एक कल काय असतो की आपल्या कुटुंबाला फार कष्ट पडू नये किंवा आपल्याला आपलं वर खर्चासाठी पैसे असावेत. म्हणून बऱ्याचदा ही मंडळी काय करतात की शिकता शिकता आपण एखादा जॉब करूयात. बरोबर. मग शिकता शिकता म्हणजे कॉलेजलाही जायचं आहे, क्लासेसही अटेंड करायचे, मग आपण वर्क फ्रॉम होम करूयात, घर बसल्या कुठला तरी जॉब करूयात किंवा आपण इम्पोर्ट एक्सपोर्टचा जॉब करूयात. कधीतरी त्यांना अशी मेल येते, कधीतरी त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, कधी लिंक्डइन याच्यावरती असे मेसेजेस दिसतात आणि बरोबर अशा लोकांना जाळ्यात पकडलं जातं. हे झालं विद्यार्थ्यांचं झालं. कधी गृहिणींच्या बाबतीतही तसं असतं की समजा मॅटर्निटी ब्रेक घेतलेला आहे, बाळ झालं आहे, पण मी 1 वर्ष आता ब्रेक घेतलेला आहे, पण मला इंडस्ट्रीमध्ये परत यायचं आहे, पण आता मी जिथे रेझ्युमे दिलेले आहेत तिथून मला काही कॉल येत नाही आहेत, पण मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे, मला पैसे मिळवायचे. तर मी एखादी ॲड मला दिसली जाता जाता, अगदी कधी मेट्रोच्या पिलर्सवरती पण अशा ॲड्स लावलेल्या असतात की घर बसल्या पैसे कमवा, या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा वर्क फ्रॉम होम करा बाहेरच्या कंपनीसाठी आणि पैसे कमवा. सो अशा पद्धतीने लोकांना ल्युअर केलं जातं. सो ही पहिली सायकॉलॉजी काय लक्षात घेतली जाते, तर त्या बाईला, त्या मुलीला, त्या मुलाला किती गरज आहे, नीड किती आहे, डेस्परेशन किती आहे. दुसऱ्या प्रकारची गोष्ट जी लक्षात आलेली आहे तो परतावा. मी इन्व्हेस्ट करतोय किंवा करतीये आणि मला झटपटही पैसे कमवायचे आणि दुप्पटही करायचे. ही जी घाई असते लोकांची, ही मला कधीच कळलेली नाही आहे. मी नेहमी एक वाक्य माझ्या सगळ्या पॉडकास्टमध्ये सांगते आणि इथेही मला रिपीट करायला आवडेल की जेव्हा आपले RBI, सेबी नियामक ज्याला आपण म्हणतो, जेव्हा नियामक अशा प्रकारचं तुम्हाला सांगतायत की अशा प्रकारच्या स्कीम्सना बळी पडू नका, किंवा ज्या वेळेला RBI एखादा रेट सेट करते, बँका तितक्या रेटनी पुढे सेव्हिंग्ज अकाउंटला किंवा FDवरती पैसे देऊ शकतात. तर आज समजा बँकेतून FDवरती 60% मिळत असतील आणि नियामकांनी तो जर रेट आत्ता सेट केलेला असेल, तर मग असं कोण आलंय नियामकांच्या वर आणि पुढे की जे तुम्हाला 60%चे 14% देईल, 20% देईल. ज्यावेळेला तुम्हाला असं कोणीतरी प्रॉमिसेस करतं त्यावेळेला एकदम एक्साईट होऊन पुढे जाण्यापेक्षा
हा विषय लक्षात घ्या की यांच्याकडे तुम्हाला 20%, 25%, 50% द्यायला यांच्याकडे अशी कुठली स्कीम आहे करेक्ट. ज्याने यांचे पैसे दुप्पट टिप्पट झालेत आणि तो परतावा आता ते आपल्याला देत आहेत. सो घाई जी असते लोकांची किंवा एक ग्रीड जी असते की माझं दुप्पट झालं पाहिजे, तिप्पट झालं पाहिजे, पण मी हे करताना कुणाला सांगणार नाही, हे एक्सक्लुझिव्हली मला मिळायला पाहिजे, करेक्ट. हे जे असतं, या सगळ्या सायकॉलॉजीचा हे फ्रॉडस्टर पूर्णपणे अभ्यास करतात आणि त्या पद्धतीने लोकांना जाळ्यामध्ये ओढतात. नाही, नक्कीच मला पण हे जाणवतं, कारण बऱ्याच असं होतं ना, आपण बघतो की आपण ज्या काही गोष्टी सर्च करतो, म्हणजे आपण जे आपल्याला हवं असतं आपण त्या गोष्टी बऱ्याचदा गुगलवर, मग यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा किंवा मित्रांना म्हणजे आपल्याकडे तेच चर्चेत असतं. जर IPO असेल, आता जसं तुम्ही एक्झाम्पल घेतलं, तर आपण ते IPO व्हॅलिड आहे का नाही हे 4 लोकांना विचारतो, 4 ठिकाणी त्याचे व्हिडिओज बघतो किंवा 4 ठिकाणी त्याचा अनालिसिस बघतो आणि मग IPOमध्ये हे करतो. मग हा डेटा त्यांना मिळत असावा आणि त्याच्यामुळे आपली गरज आहे हे कळतंय, मग पुढची प्रोसेस करायला त्यांना तितकं सोपं जाते. करेक्ट. नक्कीच. पण आता हे जे सगळं असताना आपण इतक्या वेळ बोललो ग्रीड आणि हे ते, पण त्याच्यासोबत एक फॉल्स लॉटरी सिस्टीम आहे किंवा आपण ज्याला बऱ्याचदा असं म्हणतो की काही स्कॅमर्स असतात, काही गोष्टी असतात, त्या ओळखण्यासाठी काही इझी टिप्स आहेत का? कारण हे सगळं लोकांना माहिती असतं, पण स्टील द मुवमेंट अँड वी क्लिक इट. अशा काही इझी टिप्स आहेत का की ज्या बघून आपण नाही थांबवलं पाहिजे स्वतःला? याच्यातही आपण आता काही उदाहरणांनी बोलू, कारण ही उदाहरणं लोकांना खरंच कनेक्ट होतील. मध्यंतरी मेटावरती एक ॲड कंटिन्युअस दिसत होती, ज्याच्यामध्ये इन्फोसिसचे नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, आपल्या फायनान्स मिनिस्टर स्वतः यांचे चेहरे, यांचे व्हिडिओ होते आणि ही लोकं म्हणत होती की गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये आता 20,000 रुपये इन्व्हेस्ट करा, तुम्हाला एका वर्षाने 1,00,000 रुपये मिळतील. ओके. माझ्या आजीने मला तो व्हिडिओ दाखवला, कारण फायनान्स मिनिस्टर यांचा तो व्हिडिओ होता, त्यामुळे तिला तो इतका खरा वाटला की तिला वाटलं मी आता या लिंकवर क्लिक करते, आपण ह्याच्यात डिटेल्स भरूयात का. करेक्ट. पण ती तिथे थांबली, म्हणजे मला तिने दाखवलं, मी त्याची सत्य असत्यता तिला सांगितली आणि ती तिथे थांबली. पण बऱ्याचशा लोकांचं काय होतं की अशा प्रकारच्या तुम्ही ॲड्स बघता, कारण त्याच्यामध्ये खूप असे विश्वासू वाटणारे चेहरे असतात, राईट, आणि त्याच्यामुळे लोक पटकन तिथे माहिती भरायला जातात. अरे फायनान्स मिनिस्टर म्हणताय म्हणजे खरंच खरं असेल. पण लोकांना त्याच्या मागचं हे कळत नाही आहेत की आता डीप फेक म्हणजे मी तुम्हाला काय आहे ते सांगते. परवाची न्यूज आलेली आहे की UKने, युनायटेड किंगडमनी डीप फेक व्हिडिओजवरती पूर्ण बॅन आणलेला आहे आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि पसरवणाऱ्यांवरती पेनल्टीज चार्ज करायला सुरुवात केलेली आहे आता. सो त्यांनी ते पूर्ण रिकग्नाइज केलेलं आहे की डीप फेकचा धोका किती मोठा आहे आणि डीप फेक्स त्याच्यामुळे यापुढे अलाऊ होणार नाही. सो आता जनरली सेलिब्रिटीज आणि यांचे फोटो किंवा सेलिब्रिटी बोलतायत म्हटल्यानंतर लोकांना ते लगेच विश्वासू वाटायला लागतं, पण ते तसं नसतं. सो अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात की ज्याच्यामध्ये त्या बाईने किंवा त्या माणसाने तो व्हिडिओ शूटही केलेला नाही आहे, पण त्यांचा चेहरा, त्यांचे एक्सप्रेशन, ते ज्या पद्धतीने बोलतात हे सगळं व्यवस्थित कॅप्चर करून त्यांच्या मुखी काहीतरी एक दिलं जातं की ही लोकं मग काहीतरी सांगतात की अमुक प्रकारची क्रिप्टोकरन्सी आहे, इथे या लिंकवरती जाऊन क्लिक करा. सो अशा प्रकारचे व्हिडिओज बरेच आत्ता फिरताना दिसत आहेत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती, लोक त्याला बळी पडत आहेत. सो ज्या वेळेला आपण अशा प्रकारचा एखादा व्हिडिओ पाहू त्यावेळेला तुम्ही पटकन एक्साइटमेंटमध्ये पुढे न जाता एक विचार करायला पाहिजे की नारायण मूर्ती ज्यांना तुम्ही ओळखता, सुधा मूर्ती ज्यांना तुम्ही ओळखता, इतकी मोठी व्यक्ती अशा प्रकारचे 10,000 रुपये गुंतवा, 20,000 रुपये गुंतवा, अशा पद्धतीने तुम्हाला अपील करेल का? नाही, त्यांच्याकडे तेवढा वेळही नाही आहेत आणि ही लोकं ते करतही नाहीत. सो अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ दिसत असतील तर थांबा, त्याची व्यवस्थित पडताळणी करा आणि मगच पुढे जा. की आत्तापर्यंत ज्या वेळेला मोबाईल नव्हते, ज्या वेळेला टेक्नॉलॉजी एवढी प्रगत नव्हती, त्यावेळेला मित्राला काहीतरी कळलं की तो कट्ट्यावरती जायचा, 4 इतर मित्र असायचे आणि तो त्यांना विचारायचा की मी हा असं करतोय किंवा मी हा आत्ताच असं केलेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे. ते 3-4 मित्र त्याला शिव्या हसडायचे आणि त्याला त्यातनं बाहेर काढायचे आणि तुम्ही त्या मित्रांच्या प्रेशरमुळे का होईना तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव व्हायची की आपण जे आता करायला चाललोय ते चुकीचं आहे. किंवा आतापर्यंत कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील किंवा नातेवाईक, मित्रमैत्रिणी या सगळ्यांबरोबर एक प्रकारचा संवाद होता, त्याच्यामुळे तुम्ही हे डिस्कस करू शकायचा काय करताय हे, किंवा काही गोष्टी जर तुम्हाला कमी माहिती असतील तर त्याची माहिती करून घेण्यासाठी तुम्ही कोणाचा तरी फिजिकली भेटून सल्ला घ्यायचा
आणि पुढे जायचा. बरोबर. त्याच्यामुळे त्या काळामध्ये ज्या वेळेला असा एक फिजिकल प्रेझेन्स होता त्या काळामध्ये फ्रॉड्सचं प्रमाण बरंच कमी होतं. हो. 2024मध्ये मी जे ऐकले ते 22,000 कोटी सायबर फ्रॉड्स हे रिपोर्ट झालेले आहेत. ओके. अनरिपोर्टेड शेम वाटतीये म्हणून रिपोर्ट केलेले नसणारे फ्रॉड जर आपण याच्यामध्ये ती अमाऊंट ॲड केली तर ती किती जाईल ही तुम्ही फक्त Count इमॅजिन करा. करा. करेक्ट. आता असं झालेलं आहे की आता आपण एकमेकांना फेसबुकच्या एका क्लिकवरती मेसेंजरवरती काही बोलायचं असेल तर बोलतो. व्हॉट्सॲपच्या एका क्लिकवरती आपण काही मेसेज द्यायचा असेल तर देतो. करेक्ट. इंस्टाग्रामच्या मेसेंजर्समधनं बोलतो. लिंक्डइनच्या मेसेजेसमधनं बोलतो. सो असे विविध प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत की एका क्लिकवरती तुम्हाला जे काय सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे हे तुम्ही विचारून घेता आणि तुम्ही तुमचं काम तिथे संपवता. बरोबर. हा झाला तुमचा सोशल प्रेझेन्स. आणि फिजिकल प्रेझेन्सच्या पेक्षा सोशल प्रेझेन्स हा कैक पटीने आता वाढलेला हो, आहे. नक्कीच. म्हणजे त्यामुळे बोलणं तुमचं एका क्लिकवर होत आहे म्हटल्यानंतर तुम्हाला आता भेटायची गरज खूप कमी पडलेली आहे, कमी राहिलेली आहे. त्याच्यामुळे होत आहे कसं की माणूस किंवा व्यक्ती एकटी होतीये आणि ती आपले एकटे डिसिजन घेते कोणालाही मध्ये न घेता. आणि त्या पद्धतीने त्या डिसिजन्समध्ये काही डिसिजन बरोबर असतात आणि काही डिसिजन्समध्ये ती चुकतीये. आणि सायबर फ्रॉड्स हे अशाच पद्धतीने होतात की जिथे लोक डिस्कस करत नाहीत, जिथे लोक एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता पडताळून बघत नाही. सो अशा प्रकारे फ्रॉड्स होत आहेत. सो आता पटकन फ्रॉड्स कसे ओळखायचे. एक मी तुम्हाला सांगितलं की आपल्या कुठल्या मिनिस्टर्सचे, आपल्या कुठल्या सेलिब्रिटीजचे, आपल्या कुठल्या बिझनेस वुमेनचे असे व्हिडिओज फिरत असतील तर त्याच्यावरती क्लिक करण्याच्या आधी एकदा ती सत्यासत्यता पडताळून बघा की अशा प्रकारची लोक हे व्हिडिओ करतील का, अशा प्रकारचे प्रॉमिसेस देतील का की 5,000 रुपये गुंतवा त्याचे 50,000 होतील, 5,000 रुपये गुंतवा त्याचे 20,000 होतील. तर उत्तर आहे नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्हाला टू गुड टू बी ट्रू अशा स्कीम्स, कारण तुम्हाला हे आतनं कळतं की दिस इज टू गुड टू बी ट्रू, मी कधीच ऐकलेली नव्हती, हे तुम्हाला आतून कळतं. पण मग त्यावेळेला तुमचे जे काही आर्थिक सल्लागार आहेत, तुमचे CA आहेत, तुमचे टॅक्स कन्सल्टंट आहेत, त्यांच्याशी एकदा चर्चा करा की आपल्याला या अमुक गोष्टीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत किंवा असं मला आलेलं आहे तर काय करायला पाहिजे मी नक्की. सो मला असं वाटतं की तो जो 1 मिनिटाचा फोन कॉल असेल किंवा तो जो एक 5 मिनिटाचं किंवा एक अर्धा तासाचं तुम्हाला तुमच्या सल्लागाराबरोबर भेटणं असेल ते तुम्हाला इट विल सेव्ह यू लॅक्स ऑफ रुपीज असं काही करण्याच्या आधी. कारण ही लोकं तुम्हाला नक्की गाईड करतील की त्यांनी असं काही ऐकलंय का, त्यांच्या इतर कुठल्या क्लायंट्सचे पैसे याच्यामध्ये गेलेले आहेत का. नक्कीच. किंवा मी म्हणेल याच्यासोबतच ना आपण जसं मागाशी म्हटलं कट्टा नाही पण ॲटलिस्ट ती पोस्ट तुम्ही तुमच्या 4 मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवणार. जसं मीम पाठवतो तसं एक पोस्ट पाठवून बघा आणि त्यांचे ओपिनियन घ्या ना. आत्ता जसं ताई तुम्ही म्हणाला तसं झालंय की नाही मला एकट्याला गुंतवायचं, मला एकट्याला श्रीमंत व्हायचं आणि मला माझे एकट्याचे पैसे डबल व्हायला पाहिजेत. पण इन्स्टेड ऑफ दॅट नाही ठीक आहे ही पोस्ट आहे ना मला वाटतंय त्याच्यात गुंतवायचं तर ती ग्रुपमध्ये टाकून बघा ना. व्हॉट्सअपचं जसं आपण मीम रील शेअर करतो तसं हे शेअर करून बघा. 4 लोकांचे ओपिनियन घ्या. म्हणजे मला तो फ्रॉड नाही ओळखता आला पण मे बी दुसऱ्या कोणाला तो ओळखता आला तरी फायदा होऊ शकतो त्याचा. म्हणजे इन्स्टेड ऑफ माझे तिथे पैसे जाण्यापेक्षा चल झालं होतं आम्ही 4 श्रीमंत, नाही झालं तर कुणीच नाही होणार. अगदी बरोबर. किती चांगलं हे पण आहे ना. आणि याच्यासोबतच अजून एक जाणवतं मला की ना जसं तुम्ही ऑफलाईन ऑनलाईनचा डेटा सांगितलात त्याच्यावर फ्रॉड करणं इतकं आपल्या दाराजवळ येऊन थांबलंय का. म्हणजे कधीही उद्या कोणासोबत होऊ शकतो फ्रॉड. तू दार म्हणतोस, मी हात म्हणते. आपल्या हातात आलेलं आहे अक्षरशः. दारातून ते आत आलंय, आपल्या हातात आलंय आणि ते जे धोके ते आपल्या बरोबर वावरत आहेत सगळीकडे. आता तुझ्या आधीच्याच प्रश्नाबरोबर मी अजून एक ॲड करेन पुढे जाण्याआधी. इन्फ्लुएन्सर्स, आपण खूप साऱ्या इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करतो राईट. इन्फ्लुएन्सर्सची इमेजेस आणि इन्फ्लुएन्सर्सचे कोट्स वापरून तयार केला जाणारा मध्यंतरी खूप फेमस झालेला हा फ्रॉड होता. ज्याच्यावरती आम्ही वेगवेगळ्या सकाळ, लोकसत्ता अशा सिरीजमध्ये लिहिलेलंही आहे, लोकांना जागरूकही केलेलं आहे. आणि त्यानंतर त्या इन्फ्लुएन्सर्सनीही पुढे येऊन अशा प्रकारचं हे दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचे टेलिग्राम ग्रुप प्रमोट करत नाही, आम्ही कुठल्याही प्रकारचे व्हॉट्सॲप ग्रुप प्रमोट करत नाही. सो होतंय काय की फॉर एक्झाम्पल एखाद्या नोन इन्फ्लुएन्सरचं चेहरा दाखवला जातोय आणि सांगितलं जातंय की स्टॉक टिप्स तुम्हाला मिळतील, हा माझा ग्रुप जॉईन करा. आणि तिथे डायरेक्ट व्हॉट्सॲपची लिंक असते. लोक व्हॉट्सॲपवरती तो ग्रुप जॉईन करतात. आणि नंतर त्यांना लक्षात यायला लागतं की
इन्फ्लुएन्सरचा आणि या ग्रुपचा काही संबंध नव्हता. कुठली तरी तिराहीत माणसं आहेत जी याच्यावरती बोलतायत, ओके. की तुम्हाला कुठलं तरी अकाउंट ओपन करायला सांगतायत इन्व्हेस्टमेंटसाठी, ओके. त्याच्यामध्ये पैसे घेत आहेत. कारण माझ्या खूप ओळखीच्या लोकांबरोबर असं झालेलं आहे की बजाज फायनान्सचं नाव वापरून मध्ये वापरून या लोकांनी ग्रुप तयार केले आलं आणि लक्षात. मी ओके. बजाज फायनान्सचा CEO बोलतोय म्हणून, की ज्याच्यामध्ये तुलाही असं ऐकलं वाटतंय का की बजाज फायनान्सचा CEO हे करेल का, त्याच्याकडे हे वेळ असेल का, तो असा प्रकारचा ग्रुप तयार करून 200 300 लोकांना स्टॉक टिप्स देईल का. करेक्ट नाहीच. म्हणजे हा कॉमन सेन्स आहे आणि तो एक फायनान्शियल कॉमन सेन्स आपल्यामध्ये आपण डेव्हलप केला पाहिजे. ओके. आपल्याला हे विचारलं पाहिजे की आपल्याला पटते का, आपल्याला म्हणजे काय म्हणतात, अशा प्रकारे ज्या वेळेला लोक पैसे घालवतात आणि आमच्याकडे फोन येतात त्यावेळेला आम्हाला खूप वाईट वाटतं. कारण हे झाल्यानंतरचे फोन आहेत. 20-20 लाख 30-30 लाख 40-40 लाख रुपये लोकांनी घातलेले आहेत आणि त्यांना काय केलं जातं, या अशा ग्रुप्स थ्रू एक सॉफ्टवेअर दिलं जातं. ओके. सॉफ्टवेअर तुमच्याकडे डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियली शेअर्सची प्राईस कशी वर खाली होतीये हे दाखवलं जातं आणि ते इतकं हुबेहूब तयार केलेलं आहे की लोकांना वाटेल अरे मी घेतलेला शेअर आता त्याची वर जातीये, कालपेक्षा ही शेअर प्राईस आज वर गेलेली आहे, उद्या वर जातीये, हे असं दिसतं. आणि ज्या वेळेला तिथं तुम्ही मनी तुम्हाला बँकेमध्ये विड्रॉ करायचे या बटनवरती किंवा लिंकवरती क्लिक करता त्यावेळेला ते तुम्हाला अडवतं. त्यावेळेला ते म्हणतं की तुम्ही आमच्यावर ॲग्रीमेंट साईन केलं आहे, त्या प्रमाणे तुम्हाला GSTचे पैसे आम्हाला द्यावे लागतील आणि मगच तुम्हाला पैसा काढून घेता येईल. ओके. GSTचे पैसे कुठले आहेत हे पैसे? आणि कुठलंही ॲग्रीमेंट असं नसतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज असेल. आता HDFC सिक्युरिटीचं ॲप असेल, तू काहीतरी घेतलंस, काहीतरी विकलंस, करेक्ट. तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी तुला पैसे क्रेडिट झाले, डेबिट झालेले किती अलॉंग विथ द ब्रोकरेज ते दिसतातच तुला. नक्कीच येतं. पण हे काय आहे, म्हणजे याच्यानंतर मग लोकांना कळायला लागतं नाही आपण फसवले गेलेलो आहे. आणि ह्यात एक कॉमन धागा कसा आहे की तुम्हाला उद्या खूप अशी चांगली स्कीम जरी दिसली, तुम्ही तो जॉईन केला, हे सांगूनही लोक करणार आहेत हे मला माहिती आहे, पण तरी आपण हे बोलतोय. करेक्ट. उद्या तुम्ही ते जॉईन केलं तर त्याच्यामध्ये हे बघा ना की ह्या लोकांचं ऑफिस कुठं आहे, ही लोक तुम्हाला फिजिकली भेटतायत का, फिजिकली भेटून काही प्रॉमिस करतायत का, या सगळ्या गोष्टी बघायचा तुम्ही प्रयत्न करा. या AI तुम्ही जसं छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी पोस्ट कशी तयार करू याच्यासाठी AI ChatGPT याचा तुम्ही वापर करता, त्याच पद्धतीने तुम्ही या लोकांबद्दल फाइंड आउट करायला, अशा कंपन्यांबद्दल फाइंड आउट करायला, त्यांच्याबद्दल काय रिव्ह्यू दिले जातात हे फाइंड आउट करायला करा ना ChatGPT जेमिनाय याचा वापर. करेक्ट. येते लक्षात. सो थोडासा वेळ काढा. ज्या वेळेला एखादं खूप अट्रॅक्टिव्ह वाटतंय, एक्साइटिंग वाटतंय, त्यात थोडासा वेळ काढा, पॉज घ्या आणि बघा की आपण कुणाबरोबर डील करतोय, आपण कुणाला आपला डेटा शेअर करतोय. करेक्ट. पण मध्यंतरी ना, जसं आता इन्फ्लुएन्सरचं बोललात तुम्ही, तसंच ना मध्यंतरी असं एक झालं होतं, इन्फ्लुएन्सर नावाने पोस्ट येत आहेत आणि ते 15-20 लोकांना स्टॉक टिप्स सांगतायत. 2 दिवस तो स्टॉक ते चांगला फुगवत आहेत आणि नंतर पैसे काढून तो पाडतायत. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतंय, माझ्यासारखा जो सामान्य माणूस आहे त्याला अरे 2 दिवस वाटतं छान वर चाललंय, मग तो अजून ओततो आणि नंतर तो पाडतो आणि ते पैसे जी कोणी व्यक्ती ते ग्रुप चालवते ती पैसे ते काढून घेते त्या स्टॉकचे आणि ह्यांच्या हातात परत पेनी स्टॉकच राहतात. म्हणजे हे पण मध्यंतरी खूप बघायला मिळत होतं की पेनी स्टॉक सोबत खेळताना. आणि मला हेच कळत नाही, आता जसं तुम्ही म्हणालात की आपण एवढं बोलतोय, आपण एवढी जनजागृती करतोय किंवा गव्हर्नमेंट एवढी जनजागृती करते, तरी लोकांना का याच्यामध्ये अडकायचं असतं किंवा का अडकले जातात. म्हणजे हा एक खूप मोठा हे आहे की जसं आपण म्हणालो की सगळं माहिती असतं, पण मग इतकी कशाची घाई असते का, इतकी कशाची ग्रीड असते, हा प्रश्न खरंच मला सुटत नाही. किंवा म्हणजे कोणाला विचारू हे कळत नाही, असं काय असतं की बाबा नाही पैसे हवेत आणि हे केल्याने मला मिळणार आहेत. मध्यंतरी अशा केसेस झालेल्या होत्या. तू म्हणतोस ते बरोबर आहे की काही इन्फ्लुएन्सर्सनी पर्सनल गेनसाठी अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रमोटर्सबरोबर त्यांच्या संगनमताने त्यांचे स्टॉक घ्या. म्हणजे ऑलरेडी या लोकांनी काही शेअर काही इक्विटी या प्रमोटर्सकडनं घेतलेली होती. या लोकांनी त्यांच्या व्हिडिओजवरती सांगायला सुरुवात केलं की अमुक शेअर घ्या, टार्गेट डेट इतकी, टार्गेट प्राईस इतकी. लोकांनी ते घेतले आणि नंतर या लोकांचे ज्या वेळेला यांच्या इक्विटी किंवा यांच्या इन्व्हेस्टमेंटची प्राईस वाढली त्यावेळेला या इन्फ्लुएन्सर्सने हे विकून त्यातनं एक्झिट घेतली. या सगळ्या लोकांवरती आपले जे नियामक आहेत, सेबी
आणि इतर नियामक या लोकांनी खूप कडक कारवाई केलेली आहे. ओके. त्याच्यामुळे आता हळूहळू हे प्रकार कमी झालेत. पण Correct. दुसरे प्रकार जे मगाशी मी तुला वाढतायत. सांगितलं Correct. वाढले, की यांचे फोटो, यांचे डीप फेक्स तयार करून लोकांना Correct, correct. स्टॉक टिप्स किंवा इन्व्हेस्टमेंट टिप्स किंवा बॉन्ड टिप्स असे दिले जात आहेत. त्यामुळे आपण ज्या वेळेला असं बघू त्यावेळेला तो व्हिडिओ कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आहे, कोण बोलतंय आणि लिंक काय दिलेली आहे, तिथे व्हॉट्सॲप किंवा कुठल्याही ग्रुपला जॉईन करायचं हे दिलेलं आहे का, एक्सक्लुझिव्हिटी सांगितलेली आहे का, की फक्त आजच 20 आहे. लोकांना आज ही शेवटची डेट आहे, उद्याच आहे. उद्याच आहे, किंवा 20च लोक अलाउड आहेत या ग्रुपमध्ये, 30च लोक अलाउड आहेत. हे तुम्हाला असं जर दिसत आहे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे जर तुम्हाला असं दिसत असेल तर तुम्ही इमिजिएटली तिथे थांबायला पाहिजे. हा नाही. तुमचा कॉल असणार आहे. करेक्ट करेक्ट. आणि मला वाटतं हे सगळं सोशल मीडिया आपल्या हातात आहे, जसं तुम्ही म्हणाला हातात असल्यामुळं इतकं वाढते का ते, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात वाढतंय किंवा त्याच्यामुळे ते जास्त. कारण आपण पण होतो ना की सोशल मीडियावर बघतो, अरे आज ह्यानी नवीन काहीतरी गाडी घेतली, उद्या त्यांनी काहीतरी घेतलं, मग Correct. आपल्याला पण ती जागृत होते इच्छा, नाही मला पण काहीतरी घ्यायचं किंवा मला पण काहीतरी हवं आहे. Correct. आणि मग त्याच्यासाठी काय तर पैसे लागणार, कारण कुठलीही वस्तू खरेदी करायला आज पैसेच लागतात. असं बरोबर. आपण हे देऊन ते घेऊ शकत नाही आजकाल. Correct, correct. आणि मग त्याच्यावर मे बी ओके मग कुठून मिळतील, मग इथे इथे मिळू शकतात का, मग Correct. त्याच्यावरून सर्चिंग वाढते आणि मे बी Correct. ते होते असं वाटतंय. करेक्ट करेक्ट. सो यालाच आपण ग्रीड म्हणतो. आपण Correct. कंपॅरिझन, सोशल मीडिया आपल्यासमोर कंपॅरिझन करायचं एक टूल आहे. ती कंपॅरिझन आपण करतो आणि त्या पद्धतीने मग आपण पैशाप्रती ऑब्सेस व्हायला लागतो Correct, की हे मी आणखीन किती मिळवू. सो ह्या गोष्टीला काही अंतच नाही आहे. जोपर्यंत लोक आहेत हां. तोपर्यंत फ्रॉड्स होत राहणार आहे. फ्रॉडस्टर्स हे आम्ही आत्ता बघितलेलं आहेत की टेक्नॉलॉजी वापरून फ्रॉड शोधणाऱ्या लोकांच्या पुढे जायचा प्रयत्न करतात. त्यांचा पेस खूप मोठा आहे नक्कीच. आणि आमच्यासारखी लोक जी त्यांना पकडतात किंवा अशा पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन करतात, तो पेस आम्ही कॅच करायचा प्रयत्न करतोय. पण ज्या पद्धतीने फ्रॉड्स वाढतात किंवा ज्या पद्धतीने सोफिस्टिकेटेड फ्रॉडस्टर्स तयार होत आहेत, त्या पद्धतीने अजून फॉरेन्सिक अकाउंटंट्स तयार होत नाही आहेत. मे बी आफ्टर फ्यू इयर्स तो होतील, नंबर नक्कीच. बदललेला असावा. नक्कीच नक्कीच. पण आता ना हे सगळं जर मला टाळायचं असेल, म्हणजे मला कुठल्याही फ्रॉडमध्ये गुंतायचं नसेल, तर माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये मला काही बदल करायला हवेत का? बऱ्याच गोष्टी आहेत. आत्तापर्यंत मी मगाशी जसं सांगितलं तसं की आपण वेगवेगळ्या लोकांची, वेगवेगळ्या सल्लागारांची मदत घ्यायचो की आपल्याला काही कुठे गुंतवायचे असतील पैसे तर. पण आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा हे लोकांनी जग बनवलेलं आहे. बरोबर. तुम्ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी हे असा एक फ्रेज ऐकली असेल Correct. बघा. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर वेगवेगळ्या डायटिशियनचे वेगवेगळे प्लॅन्स फिरत असतात. हे जर तुम्ही ना एकदा बसून एकत्र केले तर तुम्हाला लक्षात येईल जगात एकही पदार्थ असा नाही आहे जो आपण खाण्याचा लायक आहे. कुणी पोळी खाऊ नका म्हणतात, कुणी भात खाऊ नका म्हणतात, कुणी दुधाचे पदार्थ खाऊ नकात म्हणतात. हे सगळं आपण ऐकतो, बघतो. आपल्या घरामध्ये 3 स्टेजमधल्या व्यक्ती असतात. एक असतात की वयोवृद्ध व्यक्ती, बरोबर. ज्यांनाही स्मार्टफोनचा ॲक्सेस आहे, ज्यांनाही या सगळ्या टूल्सचा ॲक्सेस आहे. एक असतात त्या मिडल एज्ड व्यक्ती, तरुण व्यक्ती, ज्या आता मिळवत्या आहेत, कमावत्या आहेत. बरोबर. आणि एक स्ट्रेटा असतो, तो असतो लहान लहान मुलांचा असतो, की ज्यांच्या हातातही मोबाईल गेलेले आहेत आणि लहान मुलांचा जो काही इंटरनेटवर वावर आहे किंवा गेमिंग किंवा फेसबुक किंवा या सगळ्या टूल्सचा यूज आहे, तो प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आणि बरोबर. खूप साऱ्या, म्हणजे ऑस्ट्रेलिया असेल, युरोपातल्या काही कंट्रीज असतील की त्यांनी आता हे लॉ पास केलेले आहेत की 16 वर्ष वयाच्या खाली जर मुलं असतील तर त्यांना इंटरनेट किंवा त्यांना सोशल मीडिया पूर्ण बॅन. करेक्ट. ओके. सो मला विचाराल ना, तर अशा प्रकारच्या जर काही गोष्टी आपल्याकडे आल्या खूप तर गरजेचं आहे मला हे खूप गरजेचं आहे. सो होतंय काय की वृद्धांच्या हातात हे सगळं आलेलं आहे. त्याच्यावरती जे काही येतं आहे, त्याच्यावरती ग्रुप्समध्ये जो काही डेटा फिरतोय, फायनान्शियल असेल, इन्व्हेस्टमेंटचा असेल, तो त्यांना योग्य वाटतो आहे. तो अत्यंत वल्नरेबल वर्ग आहे आणि त्यांचं कसं आहे, यांना फसवणं का सोपं आहे आणखी, की टेक्नॉलॉजीच्या पेसशी अजून ही लोकं कॅचअप करतात. नक्कीच. टेक्नॉलॉजी हळूहळू शिकतायत. बरोबर. राईट. दुसरी गोष्ट, यांनी कमवून ठेवलेलं आहे. यांच्या इन्व्हेस्टमेंट्स ऑलरेडी आहेत, यांच्या सेव्हिंग्ज ऑलरेडी आहेत. त्यामुळे यांच्याकडे एका क्लिकवरती बँकेतले पैसे एकीकडनं काढून दुसरीकडे टाकणं एवढंच. टाकता येतील, एवढं तरी ते करू शकतात.
शकतात. त्यामुळे यांना टार्गेट मोठ्या प्रमाणावर केलं जातं. आणि लहान मुलांना कसं टार्गेट केलं जातं की फॉर एक्झाम्पल गेम खेळतायत मुलं, तर वेगवेगळे गेमिंग रूम्स पण असतात आणि ह्याच्यामध्ये या फ्रॉडस्टर्सचा किंवा या अशा मॅलिशियस इंटेन्शन असलेल्या लोकांचा शिरकाव झालेला आहे. आता गेममध्ये मी एक लेवल जिंकलो किंवा जिंकले, लहान मुलांसाठी ते पण डिक्लेअर करायला किंवा तेही त्यांच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असते. मग त्यांना पुढच्या लेवलला खेळायचं असतं. मग अशा वेळेला तुमच्या गेमिंग रूममध्ये तुम्हाला कुठल्या तरी XYZ अकाउंटवरनं काहीतरी येत असेल, पुढच्या लेवलमध्ये खेळण्यासाठी अमुक इन्स्ट्रक्शन आणि इतके पैसे द्यावे लागतील असं येत असेल, तर बऱ्याचदा या डिव्हायसेसना आईवडिलांचे क्रेडिट कार्ड्स अटॅच्ड असतात आणि मुलं ती एका क्लिकवरती तो OTP देतात, फोनचा ॲक्सेस बऱ्याचदा बाहेरच्या लोकांना देतात आणि काय झालंय हे समजायच्या आत किंवा आईबाबांना सांगायच्या आत पैसे गेलेले असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण म्हणतोय जनजागृती, मी तर म्हणते कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. कुटुंबामध्ये एक डायलॉग असा एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे की जिथं लहान मुलांनी पहिल्यांदा तर अशा गोष्टींना किंवा अशा लोकांना गेम्स थ्रू बळी नाही पडलं पाहिजे. आणि समजा असं झालंच तरी तेवढी ओपन स्पेस तुमच्यामध्ये असायला पाहिजे की मुलं तुमच्याकडे येऊन ते सांगू शकतील की माझ्याकडनं हे झालंय, आता काय करू. कारण पुढे मग या मुलांना ब्लॅकमेल केलं जातं, आणखी ती घाबरतात, आणखीन वेगळे सायकोलॉजिकल आणि मॉनिटरी इश्यूज आम्ही बघितलेले आहेत. सो इथून सुरुवात झाली पाहिजे की मुलांना आधी विश्वासात घेतलं पाहिजे. वृद्धांना टेक्नॉलॉजीचं महत्त्व किंवा टेक्नॉलॉजी ही कशी दुधारी तलवार आहे, काय त्याच्यावरचं करायचं, काय त्याच्या टेक्नॉलॉजी कशासाठी वापरायची आणि कशासाठी नाही वापरायची, ह्याबद्दल एक संवाद झाला पाहिजे. तुम्ही फ्रॉड्सचं म्हणताय, मध्यंतरी पार्सल फ्रॉड हे खूप रॅम्पंट होते. पार्सल फ्रॉड म्हणजे काय की मी गेली नोकरीला, घरी माझे वडील आहेत आणि माझ्या नावाने काहीतरी कुरिअर आलेलं आहे आणि माझ्या वडिलांना सांगतायत की 2,000 रुपये 3,000 रुपयाचं कुरिअर आहे आणि हे मागवलं आहे. आता वडिलांच्या डोक्यात काय असेल की ही कदाचित मीटिंगमध्ये असेल, कशाला हिला फोन करायचा, ठीक आहे आपण घेऊन टाकू, पैसे देऊ, आणि ते उघडल्यावर असं दिसतं की त्याच्यामध्ये काहीच नाही आहे किंवा ते मागवलेलंच नव्हतं. सो अशा प्रकारचे कुरिअर फ्रॉड्स प्रचंड होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारची जनजागृती केली पाहिजे की तुम्हाला समजा घरी तुम्ही आहात, मुलं ऑफिसला गेलेली आहेत, तर तुम्ही आणि अशा प्रकारचा कुरिअर दारावरती आलेला आहे, तर पहिल्यांदा फोन करून खात्री करून घ्या. तुम्ही जोपर्यंत ती खात्री करून घेत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं कुठल्याही कुरिअरच्या लोकांना तुम्ही एंटरटेन करू नका, ती कुरिअर्स ॲक्सेप्ट करू नका. त्यात कॅश ऑन डिलिव्हरी असतील तर अजिबात ॲक्सेप्ट करू नका जोपर्यंत तुम्हाला खात्री होत नाही आहे. किंवा फ्रॉडस्टर्स आता कसे ट्रॅक करतात हे मी तुला सांगते. आपल्याकडे मी सोशल मीडिया का इतकं म्हणते आहे, त्याचं आणखीन एक कारण आहे. हे जेव्हापासून हातात आलेलं आहे तेव्हापासून लोकांना प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करावीशी वाटते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कुठल्या तरी घाटामध्ये आहे, मी तिथून सेल्फी काढून टाकते आणि मी लाईव्ह काहीतरी शेअर करते आहे. आपले मित्रमैत्रिणी जसे ह्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आहेत, तसे हे फ्रॉडस्टरही या प्लॅटफॉर्मवरती आहेत. ते ज्या वेळेला एखाद्या माणसाचा लाईव्ह बघतात त्यावेळेला एवढं त्याला समजायला अगदी सोपं आहे की ही व्यक्ती आत्ता त्याच्या घरी नाही आहे किंवा ही व्यक्ती आता समजा महाबळेश्वरला कुठेतरी आहे, म्हणजे याचा अर्थ पुण्यावरनं ही व्यक्ती या पुणे सातारा या हायवेवरनं गेलेली आहे, मध्ये हे टोल नाके लागलेले आहेत, ही व्यक्ती आता महाबळेश्वरला आहे. आणि असं कितीदा झालं आहे, तुम्ही हे कॉमन ऐकलं असेल की मला द मोमेंट आय शेअर, काही वेळाने मला SMS येतो की शिरवळच्या इथे तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस केली आणि त्याचा हा फाईन. आणि मग तो इतका हुबेहूब दिसतो मेसेज गव्हर्मेंट ऑथॉरिटीजकडनं आला असा वाटतो की मी पटकन जाऊ देत कशाला, म्हणून मी ती क्लिक करते. म्हणजे तुमचे फोटो पाहायला म्हणून इथे क्लिक करा की तुम्ही कशी क्रॉस केलेली आहे, कुठे क्रॉस केली आहे. तुम्ही ती क्लिक करता आणि तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस जातो बऱ्याचदा, किंवा तुम्ही ती क्लिक करता, काहीतरी मॉर्फ केलेले फोटो असतात त्याच्यावरती आणि मग तुम्ही तिथे काय 2,000 रुपयाचा दंड भरता, 1,000 रुपयाचा दंड भरता, मल्टिपल फाईन्स असे तुम्हाला येतात, लोक भरतात आणि नंतर लक्षात येतं की अरे ही तर RTOकडनं आलेली लिंक नाही आहे आणि मी तर असं कुठलंही हे क्रॉस केलं नव्हतं, हे त्यानंतरची उपरती.
ओके. म्हणजे एकदा तुम्ही पैसे देऊन बसल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की अरे बापरे, मी तर इतका फास्ट आलेलो नव्हतो किंवा मी अमुक अमुक इथे थांबलेलोच नव्हतो, म्हणजे मग कसं काय झालं हे. म्हणजे 1,00,000-2,00,000 जातील ह्याचे विचारच नाहीये, हे 1,000-2,000 पण होतंय फ्रॉड. अगदी अगदी ओके. अगदी. आणि असं मल्टिपल होत आहेत, RTO रिलेटेड तर मल्टिपल होत आहेत. कारण तुम्ही हे सगळं लाईव्ह शेअर करताय ना लोकांना, हे अगदी इझी, फ्रॉडस्टर्सना हे इझी आहे समजायला की तुमचा कुठला रूट असू शकतो आणि तुम्ही आत्ता तिथे नाही आहात. सो मला असं वाटतं की सगळं शेअर करायची जी खुमखुमी आहे किंवा इच्छा आहे, मला असं वाटतं लाईव्ह शेअर करणं, लाईव्ह लोकेशन्स शेअर करणं, हे सगळं पहिल्यांदा बंद करा. कारण या तुमच्या स्वभावाचा किंवा या एका गोष्टीचा खूप गैरफायदा घेतला जातो आहे आणि तुम्हाला फसवलं जातं आहे. सो हे एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक प्रकारचे फ्रॉड्स आम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलेले असते. तर तुम्ही एका चांगल्या पदावरती समजा काम करताय आणि तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहात, तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंड्ससोबतचे फोटो टाकताय, तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबरचे फोटो टाकतायत, तर हे लोकांना कळणं किंवा ह्या अशा फ्रॉडस्टर्सना कळणं खूपच अगदी साहजिक आहे की ह्या माणसाचा मुलगा इतक्या या शाळेत आहे, इतक्या इयत्तेत शिकतो, या एजचा आहे, या माणसाची बायको इथे इथे काम करते, या माणसाला आई आहे, वडील नाही आहेत, जेही काही आहे, पण तुमची ही सगळी इन्फॉर्मेशन खूप ओपन झालेली आहे. आणि एक टिपिकल मध्यंतरी आम्ही जे एक फ्रॉड्स आम्ही बघितलेले होते ते की मिडल एज लोकांना ज्यांची मुलं आत्ता शाळेत शिकत आहेत किंवा आता जस्ट ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेली आहेत, त्यांना फोन येतो आहे की तुमचा मुलगा, तुमची मुलगी या पार्टीमध्ये सापडलेल्या आहेत आणि या पोलीस स्टेशनवरती या आणि त्यांना घेऊन जा आणि त्याच्या आधी हे इतके पैसे डिपॉझिट करा. आणि हाही एक डीपफेक्सचा प्रकार आहे. कारण त्याच्यामध्ये असं दिसतं की फोन आलेला आहे पोलीस स्टेशनमधनं, मी बोलतोय आणि घ्या तुमच्या मुलीशी बोला, आणि तो आवाज आणि मुलगी सुखरूप थोड्या वेळात घरी येते आहे, ती म्हणते असं काहीच झालेलं नव्हतं, पण तोपर्यंत तुम्ही पैसे दिलेले आहेत, तोपर्यंत तुम्ही पॅनिक झालेला आहे, सगळं झालेलं आहे. तर मला या पद्धतीने जसं कुटुंबाला टार्गेट केलं जातं, ह्याच्यात एक सुचवायचं असं आहे की एक कुटुंबाचा पासकोड तयार करा. तुम्हाला अशा प्रकारचे ज्या वेळेला फोन येतील त्यावेळेला त्या व्यक्तीला किंवा मुलीला फक्त पासकोड विचारा, काय पासकोड आहे. म्हणजे तो एक वर्ड असा असेल की तो फ्रॉडस्टर टार्गेट करू शकणार नाही. तुम्हाला चौघांना, तुम्हाला तिघांना, तुम्हाला दोघांनाच तो माहिती आहे. आणि तो जर तुम्हाला म्हणजे अगदी, कारण लोक पॅनिक होतात असे फोन आला की तुमचा मुलगा रेप केसमध्ये आम्ही पकडलेला आहे आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या. लोक एकदम पॅनिक होतात. वेराज मुलगा कुठेतरी कॅफेमध्ये बसलेला असतो, काम करत असतो आणि असं काहीच झालेलं नसतं. येते लक्षात. सो त्यामुळे मुलाला वेगळा सेपरेट फोन करून हे खरंच झालेलं आहे का, किंवा घ्या मुलाशी बोला असं ज्या वेळेला दाखवलं जातं आहे किंवा मुलाला आत घेतलेलं आहे, तुम्ही बोलू शकत नाही त्याच्याशी, असं असं करा, हे तुम्हाला जसं सांगितलं जातं आहे, रीच आउट टू युअर सन फर्स्ट. अशा प्रकारचं काही होत असेल तर. कारण हे अशा प्रकारचे फ्रॉड्सही आम्ही मेट्रो सिटीमध्ये प्रचंड घडलेले पाहिलेले आहेत. ओके. म्हणजे मला हे नक्कीच कळतं की तुमच्या अमाऊंटवर ते टार्गेट करतात, पण त्यांना असं नाही की खूप बिग आहे, मग ते स्मॉल चंकमध्ये जरी मिळाली तरी चालेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते थोडं थोडं स्प्रेड करूयात असंही चालेल. म्हणजे खूपच आम्हाला 1,00,000-2,00,000 नको आहेत, पण जसं आपण मग अशी म्हणाल की 1,000-2,000 किंवा 5,000 अशा ह्याच्यातून पण होत आहे. आणि यालाच एक ॲड ऑन म्हणून कळेल, आत्ता ना आपण नोकरीसाठी जे करतो ना ते पण खूप मोठ्या प्रमाणात. कारण याच्यामध्ये पर्सनली 2-3 मी खूप जवळची लोकं बघितली की आम्ही तुम्हाला या कंपनीत जॉब देतो, आमच्याकडे 500 भरा पहिले, मग तुमचा उद्या एक फर्स्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यू होईल, त्याच्यानंतर तुम्ही 5,000 भरायचं आणि मग पुढची प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर पुढे 10,000 भरायचं, असं होईल. आणि असं एक होतं. आणि मग अशा वेळेस बरेचसे लोकांचं असं नाही, यार जॉब आपण शोधतोय, इतके दिवस शोधतोय, इकडे जातोय इंटरव्ह्यूला, तिकडे जातोय, आपले असेही पैसे जातात, चल 500 भरूयात ना, काय होतंय. आणि ॲक्च्युली प्रॉपर इंटरव्ह्यू राऊंड होतो गुगल मीटवर. कारण गुगल मीटला आपल्याला काय दिसतं, फक्त तो फेस आणि बाकीचं बॅकग्राऊंड खूप असं लॅविश करून ठेवतात ते, आणि हे होतं. आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन ओके मग 5,000 भरायला होतात, त्याच्यानंतर मग काही फोनच येत नाही किंवा फोन उचलत नाही किंवा 2दा फोन उचलून सांगतात हा तुमचा शेड्यूल प्रोसेस आहे आणि चालू आहे, आणि हे होतं. आणि नंतर मग कुठेतरी कळतं एक 10-15 दिवसांनी, अरे तुम्ही तर फ्रॉड झालेला आहात, MNGLचं बिल आलेलं आहे म्हणून ही लिंक, म्हणून तुमच्या व्हॉट्सॲपवरती पण बऱ्याचदा मेसेज येतो आणि तुम्हाला मेसेजेसमध्ये पण येत आहे की MNGLचं बिल आलेलं आहे, पटकन या लिंकवरती क्लिक करा किंवा क्लिक हिअर, ड्यू डेट तुमची उद्या आहे. अशा प्रकारची अर्जन्सी दाखवली जाते. पण ह्याच्यामध्ये फिशिंग हा प्रकार आपण म्हणतो. फिशिंग म्हणजे कसा की
समजा MNGL वेबसाईट समजा mngl.co.in समजा अशी असेल, ओके. तर लिंक क्लिक करण्याआधी मी म्हटलं ना की 1 मिनिट फक्त थांबा. लिंक क्लिक करण्याआधी ती कुठे आहे? mngl.org किंवा mnlg.org, mnlg.edu. काहीही कुठलीही फेक लिंक समजा क्रिएट केलेली आहे, तर तिथे हां. तुम्ही पैसे भरून तिथे तुम्ही पछतावता. बऱ्याचदा तुम्ही पैसे भरता, OTP येतो आणि तुमचा फोनचा ॲक्सेस बऱ्याचदा जातो. फ्रॉडस्टरकडे करेक्ट. जातो हां. आणि मग तुमचे पासवर्ड चेंज केले जातात, तुमच्या बँक अकाउंटमधनं पैसे जातात. सो हे रॅम्पंट वाढलेलं आहे की MNGLचं बिल आलेलं आहे आणि MNGL म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे की MNGLचं हँड डिलिवर्ड होत नाही बिल हां, आणि ते व्हॉट्सअपच. कारण आजकाल मी पण बघतो ना, की मी पण स्वतः व्हॉट्सअपवर त्यांचा नंबर आहे, त्याच्यावर फोटो Correct. काढून पाठवतो आणि Correct. तिथं बिल येतं. म्हणजे हे Correct. इतकं इझी आहे असं वाटतं. करेक्ट. पण मग बऱ्याचदा असं होतं की हे जे फिशिंग किंवा स्मिशिंग म्हणतात की SMS पाठवून तुम्हाला ओके. फसवलेलं आहे. तर ते कसं की अगदी MNGL ची लिंक साधर्म्य असेल अशी एक दुसरी लिंक तयार केली जाते आणि त्याच्यावरती तुम्ही क्लिक करता आणि तुमचे पुढे पैसे जातात, तुमचे क्रेडेन्शियल्स जातात. हे ओके. सगळं होऊ शकतं. सो अशा प्रकारच्या लिंक्स ज्या वेळेला येतात त्यावेळेला मला असं वाटतं की लगेच पैसे भरण्याच्या ऐवजी किंवा ड्यू डेट उद्या आहे ना, तर MNGLच्या ऑथोराईज वेबसाईटवरती जाऊन तिथे तुमचा BP नंबर टाकायला सांगतात किंवा मोबाईल नंबर असोसिएटेड बरोबर. विथ युअर BP नंबर टाकायला सांगतात. तो टाका. बिल किती जनरेट झालेलं आहे ते बघा, त्यांच्याकडे कुठलं रीडिंग झालेलं आहे ते बघा आणि MNGLच्या ऑथोराईज वेबसाईटवरनं तुम्ही व्यवस्थित ते बिल पेमेंट करा इन्स्टेड ऑफ गोईंग थ्रू SMS और इन्स्टेड ऑफ गोईंग थ्रू लिंक. व्हॉट्सॲप लिंक. आता याच्यामध्ये आणखीन एक मला इथे सांगायला आवडेल की या ज्या लिंक्स आहेत MNGLच असेल किंवा या ज्या बँकांच्या लिंक्स किंवा आणखीन कुठल्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजच्या लिंक्स येतात, ह्या त्यांच्या ऑथोराईज चॅनलवरनं येतात. या कुठल्याही 10 आकडी नंबरवरनं येत नाहीत. ओके. ज्या वेळेला तुम्हाला त्यामुळे 10 आकडी नंबर दिसेल किंवा अमुक काहीतरी टेक्स्ट लिहिलं आहे त्याच्यापुढे एक डॅश आणि P किंवा S किंवा अशा प्रकारची इनिशियल्स तुम्हाला दिसतील, तर त्याची पडताळणी करा कारण अशा प्रकारची बिलं ही कधीही 10 आकडी नंबरवरनं तुम्हाला येणार नाही. कुणीही इंडिव्हिज्युअल तुम्हाला पाठवणार नाही आहे. बरोबर. पाठवत असेल तर तिथेच थांबा, ब्लॉक करा तो नंबर, रिपोर्ट करा येतं पुढे. लक्षात. करेक्ट. सो हा एक बेसिक एटिकेट झाला आहे. दुसरी गोष्ट आपण एम्प्लॉयमेंट फ्रॉडकडे येऊयात. एम्प्लॉयमेंट फ्रॉड हे आता करोना काळापासून खूप रॅम्पंट झाले कारण करोना काळामध्ये जॉब्स गेलेले आहेत बऱ्याच नक्कीच. लोकांचे, हां. कंपन्या बंद पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे लोक आता जॉबच्या शोधात आहे हे सगळ्या फ्रॉडस्टर्सना सगळ्या जगात माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये होतं आहे काय की तुम्हाला एखादा मेल येतो की इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करा, स्वतःचं काम करा आणि तुम्हाला महिना काय 70,000 मिळतील, तुम्हाला महिना 1,00,000 मिळतील आणि मग लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की मी असं काम केल्यानंतर माझी प्रतिष्ठा वाढेल, 1,00,000 रुपये महिन्याला चांगले आहेत, आपण करूयात. पण ॲक्च्युली ते कुठल्या जाळ्यात अडकतात, ते मनी म्यूल होत आहेत. म्हणजे ओके. खरंच पैसे वाहून नेणारी खेचरं असं आम्ही म्हणू. आणि मनी म्यूल हा आता बँकांसमोरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे की इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर तुम्हाला हेही कळत नाही आहे, तुम्ही त्यांना होकार देत आहे, तुम्हाला हे कळत नाही आहे की त्यांना नक्की काय इथून हवं आहे, एक्सपोर्ट काय नक्की करायचं आहे, इम्पोर्ट म्हणजे मागवायचं आहे काय नक्की. म्हणजे उद्या तुम्हाला याच्या प्रिटेक्समध्ये असंही काम दिलं जाऊ शकतं की हे कार्ड आहे अमुक ते तुझ्या ॲड्रेसला डिलिव्हर होईल, यावेळी या ATMमध्ये जायचं, इतके पैसे काढायचे आणि हे पैसे पाठवून द्यायचे. किंवा मनी म्यूलचा अजून एक प्रकार तुला सांगते की लोक अशांना हेरतात की जी लोक महिने वर्षानुवर्ष जॉब शोधत आहेत त्यांना हेरतात. त्यांना सांगतात की मला आत्ता इमिजिएटली आत्ता तुझं बँक अकाउंट हवं आहे कारण माझं काहीतरी KYC झालेलं नाही आहे म्हणून माझं बँक अकाउंट आत्ता ब्लॉक केलं आहे, पण मला आत्ताच्या आत्ता बाहेर ही अमाऊंट पाठवायची आणि मला 5,00,000 पाठवायचे, तुला 25,000 मी देतो तुझं अकाउंट वापरण्यासाठी. आणि ही इतकी लुक्रेटिव्ह ऑफर आहे एखाद्यासाठी की त्याच्या हातात काम नाही आहे, त्याला असं वाटेल अरे 25,000 माझे खर्च भागतील, पटकन देऊ. आणि काही दिवसांनी पोलीस त्याच्या दाराशी उभे राहतात की तुम्ही खूप मोठ्या क्राईम रिंगचा एक भाग नकळतपणे बनता. असे हे मनी म्यूल्स असतात. त्याच्यामुळे तुमचं बँक अकाउंट म्हणजे अजून एक यातला रेड फ्लॅग कसा ओळखायचा की आपला खूप वर्षानुवर्ष कॉलेजनंतर भेट झालेली व्यक्ती असेल की वर्षानुवर्ष तिचा चेहराही पाहिलेला नाही आहे, ती अचानक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येते
आणि ती पहिल्यांदा फ्रेंडली टोन असतो, सगळं छान, तू कसा आहेस, मी कसा आहे, भेटूयात आपण कधीतरी. आणि आठवड्यांनी 2 आठवड्यांनी तुमचा एकदा कॉन्फिडन्स, रोजचं बोलणं चालू झालं, कॉन्फिडन्स गेन झाला की तुम्हाला सांगता, अरे हे माझ्यासोबत असं असं झालेलं आहे, तर तू मला बँक अकाउंट वापरू देशील का, किंवा तुझं मला हे सोशल मीडिया अकाउंट वापरू देशील का, मला हे अमुक अमुक कम्युनिकेट करायचं आहे, पण ते मीच केलं पाहिजे आणि त्याच्या बदल्यात मी तुला काय 25,000 50,000 देते. करेक्ट. आणि लोक याला बळी पडत आहेत. तर ओके. या सगळ्या रेड फ्लॅग्स की जी व्यक्ती वर्षानुवर्ष माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हती, ती अचानक येते आणि अचानक आपल्याला काम सांगते, तर त्याच्यात काय तथ्य आहे? नाही म्हणायला शिका तिथे. नाही, नक्कीच. म्हणजे हे ॲक्च्युली माझं ना डोक्याच्या पलीकडचं, म्हणजे इतकं होऊ शकतं हे कल्पनाही हे होऊ नव्हती शकतं. किंवा आता माहितीच नव्हतं. एम्प्लॉयमेंट फ्रॉडमधला आणखीन एक प्रकार तुला सांगते, की आपण सगळं आपलं बऱ्याचदा शेअर करतो. बऱ्याचदा आपली पब्लिक प्रोफाईल्स ही पब्लिक असतात. हां, ती, LinkedInच्या सगळ्याच बऱ्यापैकी बंद असतात. नसतात. करेक्ट. लिंक्डइन बद्दल म्हणत नाहीये, म्हणजे हां, आता ओके. फेसबुकवरती आता आपण डिवोर्सची एका महिलेचं एक्झाम्पल घेऊ. ती माझ्याकडे आलेली होती कारण. तर फेसबुकवरती किंवा अशा प्लॅटफॉर्मवरती ती ॲक्टिव्ह होती. ती डिवोर्सचे प्रोसिडिंग्स तिची ऑनगोईंग्स होती आणि त्या ह्याच्यात तिने तिच्या नवऱ्याबरोबरचे फोटो डिलीट केलेले होते या प्लॅटफॉर्म्सवरनं. तिथे तिने सिंगल स्टेटस अपडेट केलेलं होतं, प्रोफाईल ओपन होती, हे सगळं होतं तिचं. तिला ह्या दरम्यान सिटी चेंज करायची होती. तिला पुण्यातनं बाहेर जायचं होतं ओके. आणि तिची ही वल्नरेबिलिटी होती की आता डिवोर्स प्रोसिडिंग्स चालू आहेत, शी इज व्हेरी स्ट्रेस्ड आउट आणि तिला आता कंपनी बदलायची आहे, जॉब बदलायचा आहे. सो ही माहिती कुठेतरी बाहेर उपलब्ध असणार आहे, उपलब्ध ऑलरेडी झालेली आहे. त्या दरम्यान तिला एक फोन आला, अगदी पॉलिश फोन, की आम्ही ॲमेझॉन कंपनीतनं बोलतो आहे, खराडीला ॲमेझॉनचं ऑफिस आहे आणि ओके. तुमची प्रोफाईल आम्ही लिंक्डइनवरती आणि या प्लॅटफॉर्मवरती बघितली, आम्हाला या ॲमेझॉनमध्ये ओपनिंग आहे या पोझिशनसाठी आणि तुमची प्रोफाईल फिट आहे. आणि त्या महिलेला समजा आता एक्झिस्टिंग 20 लाखाचं पॅकेज असेल, तर त्यांनी जवळजवळ तिला 40 लाखाचं पॅकेज देऊ केलं. ओके. सो आता शी वॉज व्हेरी स्ट्रेस्ड. त्याच्यामध्ये तिला जर दुप्पट पॅकेज मिळत असेल आणि तिला पुण्याच्या ऑफिसला फक्त तिला इंटरव्ह्यूला यायचं आहे, पण ते तिला हवी ती सिटी देणार आहेत, हे सगळं तिच्या पद्धतीने ते जाळं रचण्यात आलेलं होतं, की ज्याच्यामुळे तिला असं ती ऑफर ही माझ्याचसाठी ऑफर आहे असं वाटावं, अशा पद्धतीने केलेलं होतं. पहिले 2 राऊंड असेच गुगल मीट आणि हे घेऊन झाले, ॲमेझॉनचं ऑफिस वाटावा असा सगळा बनाव तयार केलेला होता. आणि मग तिसऱ्या राऊंडपासून चालू झालं की ऑफर लेटर तयार आहे आणि तुम्हाला लवकर जॉईनिंग हवं आहे ना, ते इतके पैसे द्या, कारण तुमच्या आधीच्या एम्प्लॉयमेंट ह्याच्यामधला क्लॉज असा आहे ॲग्रीमेंटमधला की तुम्ही 3 महिन्यात जॉईन नाही करू शकत, पण तुम्हाला तर 3 महिन्यात जॉईन करायचं आहे, तर आपण ते पाहून घेऊयात आणि तुम्ही इतके पैसे डिपॉझिट करा. लाखात त्या बाईने पैसे दिलेले आहेत. चौथा कॉल असा आला की ठीक आहे, आता ऑफर लेटर तुमचं येतच आहे. ऑफर लेटरही आज तुमचं ChatGPTवरनं ते लोगो वापरून आणि त्या पद्धतीची लँग्वेज वापरून तुम्ही पाठवू शकतात. इतका ॲक्सेस फ्रॉडस्टरनं झाला आहे. तिला ते ऑफर लेटर आलं, पण त्याच्यामध्ये क्लॉज असा होता की कंपनीचे रिसोर्सेस वापरण्यासाठी, आम्ही कंपनीचा लॅपटॉप तुम्हाला देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स एक डिपॉझिट भरावं लागतं, जे तुम्हाला आफ्टर यू लिव्ह ॲमेझॉन हे तुम्हाला परत मिळतं आणि हे भरा. तेही तिने देऊन टाकलं. 2 आठवड्यानंतर ही लोकं आणि ही सगळं व्हॉट्सॲपवर बोलत होती. मी तिला तेच म्हणलं की तू ॲमेझॉनच्या प्रत्यक्ष ऑफिसमध्ये का नाही गेलीस. ही व्हॉट्सॲपवरती ते तिला एंटरटेनही करत होते की नाही, थोडीशी दिरंगाई होती आहे, थोडंसं कंपनीने आता फ्रीज केला आहे डिसिजन आणि तुमचे पैसे सुरक्षित आहे, काळजी करू नका. ती कुठे 2 आठवड्यात तिचे पैसे जाऊन अकाउंटमधनं काढून वापरले गेले असतील, यू नेव्हर नो. सो अशा प्रकारे तुमची जर नीड आहे, डेस्परेशन आहे, तर या गोष्टी टार्गेट करून तुम्हाला त्या पद्धतीने जाळ्यात ओढलं जायचं. म्हणजे आता फिशिंगवरनं मला एक असं आठवलं, फिशिंगचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये लोक ॲक्च्युली जाऊन एखाद्या त्या गळाला खाण्याचा एक तुकडा असतो, त्याला मासा लागतो आणि तुम्ही मासा पकडता. तसंच झालेलं आहे की त्यांचा हा जो काय म्हणतात गळ आहे, त्याला वेगवेगळ्या ऑफर्स, त्याला वेगवेगळ्या ऑफर्सनी सजवून तुम्हाला ते दिलं जातं आहे, दाखवलं जातं आहे आणि तुम्ही बरोबर त्यांच्या जाळ्यामध्ये ओढल्या जात आहेत. सो अशा प्रकारचंच आहे हे फिशिंग. नक्कीच. पण आता याच्यासोबत मला हे पण विचारलं, बँकिंग व्यवहार करताना पण लोक काही कॉमन चुका करतात का? कारण मला तिथे पण खूप फ्रॉड होताना दिसत आहेत. म्हणजे आता आपण बघतो की सगळ्यात पहिलं गुगल प्ले होतं, गुगल पे होतं, त्याच्यानंतर आता पेटीएम आलं, त्याच्यानंतर बाकीचे काय आले आणि आता तर खूप कॉमन आहेत असे, म्हणजे व्हॉट्सअपवरून पण पेमेंट होतं
होतं किंवा असे बरोबर. बरेचसे पेमेंटचे ऑप्शन्स आलेत. काही बरोबर. लोकांना तर आपल्याला माहीत पण नाहीत आणि बँकेचे स्वतःचे ॲप पण आहेत. बरोबर. आणि असं तरी कुठेतरी जाणवतं की याच्यातून पण काहीतरी फ्रॉड होत आहेत बुवा किंवा कार्डचे फ्रॉड्स खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि बँकेत बरोबर. गेल्यानंतर बँकेवाले म्हणतात नाही ह्याच्याशी आमचा काही संबंध नाही, सरळ असं म्हटलं जातं. बरोबर. मग हे कुठे होतं किंवा तिथे कुठला लूप होल ॲक्टिव्ह असतो? बँकेमधला सर्वात कॉमन बँकेशी रिलेटेड जो कॉमन फ्रॉड आहे तो OTP फ्रॉड आहे. ओके. OTP आजकाल का महत्त्वाचा झाला आहे कारण ती तुमची कन्सेंट झालेली आहे. बरोबर. तुम्ही प्रत्येक ठिकाणी पेमेंट करताना किंवा पैसे ट्रान्सफर करताना सतत नवा बँक अकाउंट नंबर, नव्याने त्या माणसाचा IFSC नंबर किंवा त्या माणसाचा मोबाईल नंबर हे सतत फीड नाही करू शकत. तुम्ही हे फीड केलेलं आहे, आता तुम्हाला पैसे फक्त ट्रान्सफर करायचे आहे, ते ट्रान्झॅक्शन इनिशिएट करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बऱ्याचदा OTP वापरता. करेक्ट. राईट. OTP म्हणजे कन्सेंट आहे. पण ही कन्सेंट ज्या वेळेला तुम्ही माणसाशी एखाद्या फोनवर बोलताना हा OTP आलेला आहे, हा OTP घे अशी देतात, त्यावेळेला बँक तुम्हाला कुठलेही फ्रॉड झाल्यानंतरचे चार्जेस म्हणजे किती फ्रॉड झालेला आहे ते काहीही तुम्हाला रिएम्बर्स करून देऊ शकत नाही. कारण तुम्ही कन्सेंट दिलेली आहे. करेक्ट. सो OTP म्हणजे हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे पैसे रिसीव्ह करताना कधीही OTPची गरज लागत नाही किंवा एखादं ट्रान्झॅक्शन करताना मनी रिलेटेड जो काही OTP असतो, म्हणजे मी असं म्हणत नाही की OTP देऊच नका. OTP देणं हे काही काही केसेसमध्ये संयुक्तिक कसं आहे की तुम्ही आज तुमच्या घरी बसलेला आहात, तुमचं रिटर्न तुमचा टॅक्स कन्सल्टंट किंवा CA फाईल करतोय. आत्ता गव्हर्नमेंट वेबसाईट बंद आहे पण ती रात्री चालू झालेली आहे, तो तुम्हाला फोन करतोय आणि त्यावेळेला आधार ऑथेंटिकेशन होत आहे, त्यावेळेला OTP मागितला तर जरूर द्या. करेक्ट. OTP एखादं पार्सल, ॲमेझॉनचं पार्सल आलेलं आहे, पेमेंट आलेलं आहे, ॲमेझॉनचाच डिलिव्हरी माणूस आलेला आहे आणि मग ते जे कुरिअर तुम्ही रिसीव्ह ऑर्डर केलेलं करताना आहे पण. हां. तुम्ही जर OTP देत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. Correct. सो अशा गोष्टींसाठी ज्या वेळेला OTP देत असाल तर ते अगदी बरोबर आहे. पण तुम्ही काहीतरी रिसीव्ह करायचे म्हणून OTP जर देत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. किंवा क्रेडिट कार्ड तुमचं आज आलेलं आहे आणि ते ॲक्टिवेट करायला कुठल्या तरी माणसाचा फोन येतो आहे आणि तो तुम्हाला OTP विचारत असेल तर कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता त्याला OTP देऊ नका. क्रेडिट कार्ड तुमच्याकडे ज्या वेळेला येतं बँकेचं त्यावेळेला ते तुम्ही ॲक्टिवेट करायचं असतं Correct. आणि त्याच्यासाठी कुठलीही डिजिट्स आणि कुठलीही OTP द्यायची गरज नसते. करेक्ट. हा झाला एक OTP फ्रॉड. दुसरा फ्रॉडचा टाईप असा आहे की लोन फ्रॉड तुम्ही ऐकलं असेल हां. की लोन हे आता एका क्लिकवरती येतंय. हो. खूप इझी झालेलं आहे. इतकं इझी की तुम्हाला फ्रॉड कॉल्स येत आहेत आणि तुम्हाला असे व्हॉट्सॲप मेसेजेस येत आहेत की ज्याच्यात पुढची व्यक्ती तुम्हाला सांगते 15,000चं लोन इन्स्टंटली देऊ. म्हणजे आता तू जसं म्हणलास ना की कंपॅरिझनने काय होतं आहे, कंपॅरिझनने माणूस लोन फ्रॉडच्याही विशेष सर्कलमध्ये अडकतो की माझ्या मित्राने आत्ता गाडी घेतलेली आहे, मला गाडी घ्यायची आहे पण मला आत्ता तेवढे द्यायला पैसे माझ्या बँक अकाउंटमध्ये नाही आहेत, मग मी क्रेडिट कार्डचा वापर करून काहीतरी करून हे करतोय किंवा मी क्रेडिट कार्ड आत्ता वापरतो, क्रेडिट कार्डला भरायला मी लोन काढतो आणि हे करतो लोन. त्यामुळे लोन ॲपचे ज्या वेळेला लोन ॲपसाठी किंवा लोन घेण्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला पहिल्यांदा इन्स्टंट लोन, क्विक लोन्स अशी ज्या वेळेला पहिल्यांदा फोन येत आहेत किंवा ईमेल्स येत आहेत तर त्याच्या आधी चेक करा की हे कोण आहेत ही लोकं लोन देणारी आणि ही 15 मिनटात तुमचं लोन अप्रूव्ह होईल, तुमचं ऑलरेडी सगळं KYC आमच्याकडे आहे आणि असं ज्या वेळेला तुम्हाला सांगतायत, लोकांना सांगतायत त्यावेळेला लोकांनी या बाबतीत सतर्क राहायला पाहिजे की असं नाही होऊ शकत. मी मगाशी म्हटलं तसं की तुम्हाला तुमचं बँक अकाउंट उद्या ओपन करायचं झालं तर तुम्हाला 2 आठवडे 3 आठवडे हा वेळ सहज लागतोय. तर तिथं तुम्हाला 15 मिनिटात लोन अप्रूव्ह करून लोन देणारी ही लोकं कोण आलेली आहेत. आणि बऱ्याच केसमध्ये असं होतं आहे की लोकं मला उद्या जाऊन ती गाडी घ्यायची आहे, मला उद्या जाऊन तो दागिना घ्यायचा आहे म्हणून पटकन 15,000, 10,000, 20,000, 1,00,000 रुपयापर्यंतची लोन घेत आहेत आणि नंतर त्यांना कळतं आहे की 1,00,000 रुपये त्यांना चुकवण्यासाठी 4,00,000 रुपये भरावे लागत आहेत. बापरे. आणि हे विशेष सर्कल आहेत, याच्यामध्ये लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि मग होतं असं की बऱ्याचदा तुमच्या फोनचा ज्या वेळेला ॲक्सेस ही लोकं घेतात त्यावेळेला तुमचे फोटो मॉर्फ करून तुम्हाला मुलांना, विशेषतः तरुण मुलांना हे सांगितलं जातं आहे की आता हे तुझे हे फोटो आहेत, मी तुझ्या घरच्या सगळ्या लोकांना पाठवेन आणि तू काय करतो हे सांगेन. मॉर्फ केलेले फोटो आहेत, उघडे नागडे फोटो आहेत आणि अशा पद्धतीने मुलींना या जाळ्यात फसवलं जातं आहे आणि मुलींनी आत्महत्या केलेल्या केसेस आमच्यासमोर आहेत. त्याच्यामुळे इन्स्टंट लोन मिळतं आहे आणि मला ते आत्ता कुठला तरी रश आहे, मला काहीतरी आत्ता घ्यायचं आहे, चैनीची वस्तू घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी मी लोन काढून हे सगळं करणार आहे, असं तुम्ही जर करत असाल, ह्यासाठी टेम्प्ट होत असाल तर इथेच थांबा. करेक्ट.
म्हणजे हे खूप एक वेगळं जग आहे फॉरेस्टर्स असं वाटायला हरकत अगदी. नाही. आणि जे मला वाटतं ज्याच्यापर्यंत होतं ना ते तेवढंच लिमिट राहते. लोक म्हणतात नाही ठीक आहे माझ्यापर्यंत झालं मी ते शेअर करणार नाही किंवा ठीक आहे Correct. माझाच झालाय तर नको बाबा Correct. लोकांना सांगायला. Correct. मला वाटतं ह्या केसेस थोडा लोकांनी शेअर केल्या पाहिजेत. त्या बरोबर. लोकांनी एकमेकांना सांगितलं पाहिजे. म्हणजे बरोबर. तुम्हाला जसं आपण म्हणतो पुढच्याला ठेच मागचा शहाणा तसं ॲटलिस्ट होईल. अगदी बरोबर कारण आहे. आत्ता असं होतं की सोसायटीजमध्ये एका सोसायटीमध्ये खाली फ्रॉड झाला पण वरच्या कोणालाच माहितीच नसतं. नक्कीच आणि ते नक्कीच व्हायला पाहिजे. पण मग ह्या सगळ्यामध्ये आपल्याला जर हेल्प हवी असेल तर कशी मागायची? कारण आता जसं आपण म्हणतो की ते माहीत होत नाही आहे. हम्म. पण मग ती हेल्प मागायला आपण कचरतो. म्हणजे ठीक आहे आता झाला आहे फ्रॉड सगळं झालं आहे. पण मग त्याच्यासाठी काही लिगल किंवा अशी कुठली हेल्प आहे का अवेलेबल आणि ती हवी असेल तर कशी मागावी? लीगल म्हणजे गव्हर्नमेंटनी 1930 ही हेल्पलाईन काढलेली आहे. आता हळूहळू प्रत्येक शहरात एक सायबर पोलीस स्टेशन किंवा आणखी काही सायबर पोलीस स्टेशन ही सेटअप होत आहेत. ओके. मला असं वाटतं तुम्हाला ज्या वेळेला रिअलाईज होतं की तुमच्यावर फ्रॉड झालेला आहे, पहिल्यांदा तुमच्या विश्वासू लोकांना, घरातल्या लोकांना पहिल्यांदा हे कन्फ्रंट करा. त्यांची मदत घ्या. त्यांच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जा. ती कंप्लेंट लॉन्च करा. ती रिटर्न कंप्लेंट द्या. 1930 वरती हे रिपोर्ट करा. ओके. याच्याबद्दल बोला, मदत मागा. आणि याच्यामध्ये खूप सारे लॉयर्स आजकाल असेही आहेत की जे तुमच्या बिहाफवरती किंवा तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे पोलीस कंप्लेंट लॉन्च करून घेण्यापासनं ते समजा पैशाचा माग लागला आणि पैसे फ्रीज होत असतील तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये पोलीस यंत्रणेमध्ये एक ब्रिज म्हणून काम करतात. तर ओके. अशा लॉयर्सची मदत घ्यायला पुढे मागे पाहू नकात. किंवा आता सगळ्या गोष्टीचं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुम्ही काही करत असाल तर डॉक्युमेंटेशन काही पद्धतीत प्रमाणात ठेवणं हे महत्त्वाचं आहे. की स्क्रीनशॉट्स वगैरे तुमच्याकडे असतील, एखाद्या व्यक्तीबरोबर बोललायत तुम्ही, ते जर स्क्रीनशॉट, कॉल रेकॉर्डिंग्ज ह्या गोष्टी असतील तर पोलिसांना हा तपास वेगाने करता येईल. सो हे सगळं तुमच्याकडे पुरावे म्हणून जर असेल तर लॉयरलाही मदत होईल, तुम्हाला मदत होईल आणि पोलिसांना मदत होईल. नक्कीच. सो पोलिसांची मदत तात्काळ मागा. cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन फ्रॉड्स रिपोर्ट करा. कुठल्या नंबर्सवरनं कोण लोकं तुमच्याशी बोललेली होती, कुठल्या ईमेल IDsवरनं या लोकांनी कॉन्टॅक्ट केलेला होता, ही सगळी माहिती इत्यंभूत इथे पुरवा. आणि मला वाटतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्वतःची एक सायबर क्राईमची वेबसाईट आहे, ती तुम्ही बघा. तिथेही तुम्हाला कंप्लेंट्स लॉन्च करता येतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला जिथे जिथे लॉ एन्फोर्समेंटचा आधार घेता येतो आहे, रीच आउट टू देम. जिथे जिथे तुम्हाला लॉयर्सचा आधार घेता येतो आहे की जे तुम्हाला व्यवस्थित कंप्लेंट ड्राफ्ट करून द्यायला आणि फॉलोअप घ्यायला मदत करतील, अशा पद्धतीने रीच आउट करा. आणि सर्वप्रथम घरच्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन सांगा की हे असं झालेलं आहे. करेक्ट. मला वाटतं ते खूप गरजेचं आहे. तो करेज आणणं. ठीक आहे केली आहे अगदी. मिस्टेक आता झालेलं आहे. कारण मला वाटतं ते सांगत नाही आपण आणि अजून आणखीन पुढच्या कुठलं तरी त्याचं अडकत जातोय नक्कीच. करेक्ट. पण आता जाता जाता शेवटी अशा काही 3 टिप्स किंवा अशा काही 5 टिप्स सांगाल की हे मस्ट हॅव तुम्ही कराच नॉट टू गेट इन टू दिस ऑल स्टफ? बऱ्याच टिप्स आहेत. तू 3 म्हणलास, माझ्याकडे नक्कीच. 30 टिप्स आहेत. पण चालेल येस, तरी. मी आय विल कीप इट व्हेरी शॉर्ट. टेक्नॉलॉजी हा आपल्या आयुष्याचा अनिवार्य भाग झालेला आहे. बरोबर. पण हेही लक्षात घ्या की टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे. ओके. टेक्नॉलॉजीचा जसा चांगला उपयोग होऊ शकतो तसा टेक्नॉलॉजीचा वाईट उपयोग करणारीही लोकं आहेत. Correct. आणि आपण अशा लोकांच्या कुठल्याही काय म्हणतात स्कीम्सना बळी न पडणं याच्यासाठी आपण काय करू शकतो तर पहिल्यांदा तर नॉलेज घ्या. आसपास आपल्या काय काय चाललेलं आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट असू देत, नाहीतर जॉब अपग्रेडेशन असू देत, नाहीतर काही तुम्हाला खरेदी करायचं असू देत. तर या सगळ्या याच्यामध्ये आपण काय करतोय, कुणाशी बोलतोय, कुणाशी संपर्क साधतोय, त्या व्यक्तीला आपण प्रत्यक्ष भेटतोय का, जिच्याकडनं सर्व्हिस कुठल्याही प्रकारचे गुड्स घेतोय किंवा जिच्या भरवशावर आपण कुठला तरी जॉब चेंज करतोय, Correct. ती व्यक्ती आपल्याला प्रत्यक्ष भेटू शकते का, किंवा ती जे काही क्लेम करते, ती जे काही लिंक्स पाठवते त्याची सत्य असत्यता पडताळणी करणं हे सर्वस्वी आपलं काम आहे. ओके. कारण गव्हर्नमेंट हा लास्ट रिझॉर्ट आहे. तुमच्याबरोबर फ्रॉड झाल्यावर सर्वात लास्ट कुणाला कळतं तर ते गव्हर्नमेंटला कळतं. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट मशिनरीजना फक्त ब्लेम करून चालणार नाही. आपण जितके जागरूक आणि आपण जितके सतर्क आपल्या पैशांबद्दल, तेवढा आपल्याला याचा उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं तसं OTP फ्रॉड्स आणि याच्यावरती आपण बोललो, पण काही ठिकाणी OTP देणं अनिवार्य आहे, तिथे द्याच. पण आपण कुठे OTP देतोय, आपण कुठल्या लोकांना एंटरटेन करतोय फोनवरती, किंवा तुम्हाला उद्या व्हॉट्सॲप कॉल येतोय आणि मी CBIचा माणूस बोलतोय, मी EDचा माणूस बोलतोय आणि मी कस्टम्सचा माणूस बोलतोय आणि तुमचं आत्ताच, कारण तुम्ही शेअर केलंय ना, तुम्ही कुठेतरी स्वित्झर्लंडला जाऊन आला, तिथे जाऊन आला, तुम्ही शेअर केलंय, काही दिवसांनी तो फोन येतो की मी कस्टम्समधनं बोलतो आहे आणि तुमच्या बॅगेमध्ये हे मॅलिशियस गोष्ट सापडलेली आहे आणि
तुमच्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट किंवा FIR करायचं. झालेली आहे, ओके. केलेली आहे. हे ज्या वेळेला करतात त्यावेळेला पॅनिक न होता तो फोन कट करून झालेल्या गोष्टींचा विचार करा की आपण कुठे काही शेअर केलेलं होतं का, आपण खरंच असं आणलेलं होतं का. कारण लोकांना घाबरून माहिती देऊन पैसे देऊन झाल्यानंतर कळतं की आपण असं केलेलंच नव्हतं, आपण काहीच आणलेलं नव्हतं आणि आपण एअरपोर्टवरून थ्रू अँड थ्रू होऊन आपल्या घरी आलेलो आहे, त्यावेळेला काही झालेलं नव्हतं. आणि आता हा कसा काय कॉल आला. त्याच्यामुळे थोडा फायनान्शियल कॉमन सेन्स स्वतःसाठी डेव्हलप करा अशा प्रकारचे व्यवहार करताना. आणखीन तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की वायफाय आपण वापरतो, कॉम्प्युटर, लॅपटॉप, फोनवरती कामं करणं आता खूप वाढलेलं आहे. त्यावेळेला पब्लिक वायफाय वापरताना काळजी घ्या. पब्लिक वायफायवरती कुठलेही सेन्सिटिव्ह गोष्टी ओपन करू नका. पब्लिक वायफायवरती असताना कुठल्याही प्रकारे बँकेला लॉग इन केलं आहे, क्रेडिट कार्ड्सना लॉग इन केलं आहे किंवा काहीतरी खूप महत्त्वाचा डेटा तुम्ही कुठल्या तरी महत्त्वाच्या वेबसाईटवरती भरताय, हे करू नकात पब्लिक वायफायवर. जितकं काम तुमचं साधं सोपं काहीतरी सर्च करताय किंवा काही साधं रीडिंगचं काम असेल तेवढ्या पुरताच तो पब्लिक वायफायचा वापर करा. नाही तर तुमचा हॉटस्पॉट वापरा जेव्हा तुम्ही बाहेर असाल. सो ह्या काही अगदी छोट्या छोट्या बेसिक हायजीन आहेत, बेसिक टेक्नॉलॉजी हायजीन आहे, जे वापरायचा प्रयत्न करा. तुमच्या सिस्टीम्स, तुमची लॅपटॉप असेल, तुमचा मोबाईल असेल, हा अँटीव्हायरसने अपडेटेड ठेवा. कारण बरेच व्हायरस असे असतात. म्हणजे मी मध्यंतरी संजय काटकर यांच्या एका पॉडकास्टमध्ये ऐकलेलं होतं, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, की एक वेळ अशी होती ज्या वेळेला ते वर्षाला 2-3 लाख हे व्हायरसेस डिटेक्ट करायचे आणि नष्ट करायचे किंवा त्याच्या पद्धतीने त्यांचं सॉफ्टवेअर बिल्ड व्हायचं की त्या व्हायरसना पुढे जाता येणार नाही. आता त्यांचं म्हणणं आहे दिवसाला 5 ते 6 लाख नवे व्हायरसेस आहेत जे ते डिटेक्ट करतायत आणि जे ते तुमच्या PC-मध्ये येण्यापासून प्रिव्हेंट करतायत. तर ही व्याप्ती एवढी वाढलेली आहे. त्याच्यामुळे जेवढा तुमचा कॉम्प्युटर, जेवढा तुमचा PC कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअरने अँटीव्हायरसने अपडेटेड असेल तेवढी सुरक्षितता खात्रीशीर आहे. सो या सगळ्या हायजीनचा जास्तीत जास्त वापर करा आणि तुमच्याबद्दलची कमीत कमी माहिती सोशल मीडियावरती शेअर करा. किंवा तुम्ही समजा ट्रिपला जाऊन आलात आणि तुम्हाला शेअर करायचंच आहे, ट्रिपवरून आल्यानंतर काही दिवसांनी तुम्ही काही गोष्टी टाकल्या तरी चालतील. प्रोफाईल्स तुमची लॉक ठेवा. जेवढा तुम्हाला कुणाला फोटो दाखवायचे आहेत, तुमच्या आप्तेष्टांना दाखवायचे आहेत, त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटून तरी दाखवा, व्हॉट्सॲपवरती पाठवा किंवा मग तुमच्या प्रोफाईल्स लॉक ठेवा. कारण त्याचा ॲक्सेस तुम्ही ज्या वेळेला पब्लिक करता त्यावेळेला या जगात तो कुठल्याही माणसाला तो ॲक्सेस आहे, वापरता येतो आणि त्याला त्याचं ज्ञान होतं की तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुम्ही आत्ता काय करताय आणि तुमच्या वल्नरेबिलिटीज काय आहेत. करेक्ट. नक्कीच. सो मला वाटतं यातले काही बेसिक टेकअवेज जर आपण काढायचं झालं आजच्या पॉडकास्टचं, तर हे नक्कीच असेल की कुठलाही फायनान्शियल डिसिजन घेताना किंवा कुठलाही फायनान्शियल हा जो गिडीवाला डिसिजन आहे किंवा इमर्जन्सीवाला आहे, पॅनिक व्हायचं नाही आहे आणि कुठलाही डिसिजन इमर्जन्सीमध्ये घ्यायचं नाही. म्हणजे जो आहे की आज आत्ता ताबडतोब करा किंवा असं करा, नाही करायचं आहे. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे OTP शेअर करायचे नाहीत. बाकीचे कुठलेही OTP आपण शेअर करू शकतो, पण फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे OTP नाही शेअर करायचं बेसिकली. त्याच्यानंतर तिसरी टेकअवे असं असेल की मॅक्सिमम फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे काही करायचं म्हणजे कुठलेही बिल पेमेंट्स असतील, कुठलेही असतील, तर गो ऑन ऑफिशियल वेबसाईट. कुठल्याही लिंकवर भरोसा न ठेवण्यापेक्षा म्हणजे जरी तुम्हाला RTOचं पेमेंट करायचं तर परिवहनच्या वेबसाईटवर जा, MNGLच्या वेबसाईटवर जा, महानिर्वाणचं करायचं महानिर्वाणच्या वेबसाईटवर जा आणि तिथूनच पेमेंट करा. सो तुम्ही ॲटलीस्ट मला वाटतं 50 to 80% फ्रॉडपासून वाचाल. आणि मला आणखीन एक याच्यामध्ये ॲड करायचं आहे जाता की आपल्या सिस्टीम्स, आपले मोबाईल्स बऱ्याच वेळेला अपडेट होत असतात. त्यावेळेला मी काही वर्षापूर्वी एका कोरियन कंपनीचा मोबाईल वापरत होते. तर त्याच्यात मला लक्षात आलं की मोबाईल सिस्टीम सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर माझ्याकडे काही ॲप्स ही आपोआप इन्स्टॉल होत आहेत. तर त्यामुळे तुमच्या परमिशन्स ज्या तुम्ही या मोबाईल्सना दिलेल्या आहेत, सिक्युरिटी सेटिंग्ज नेहमी तुम्ही अपडेट ठेवत जा की आपल्याकडे चुकून कुठली ॲप ही इन्स्टॉल होत आहेत का, आपल्याकडे या ॲप्सना कुठल्या परमिशन दिल्या गेलेल्या आहेत, आपल्याकडे या ॲप्सना आपल्या कॉन्टॅक्ट बुकचं परमिशन दिलेलं आहे का, आपल्याकडे या ॲप्सना लोकेशनचं आपण परमिशन देतो आहे का, गरज आहे का. उबर वापरत असाल, उबरला लोकेशनचं परमिशन तुम्हाला द्यायला पाहिजे. पण कुठलं तरी असं ॲप वापरताय ज्याला लोकेशनचीही गरज नाही आहे,
तर तिथून त्या परमिशन्स लगेच तिथून रिमूव्ह करा. सिक्युरिटी सेटिंग्स तुमच्या नेहमी चेक करत जा. तो एक महत्त्वाचा टेक्नॉलॉजी हायजीन आहे. करेक्ट. मला वाटतं काय जसं की PDF स्कॅनर आहेत किंवा कॅमेरा आहेत किंवा अशा गोष्टी गरज नसते लोकेशनची गरज सेटिंगची. नाहीये. राईट. म्हणजे म्हणजे आता PDF स्कॅनर आहे, त्याला अख्खा तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स आणि अख्खा सगळा कॅमेराचा ॲक्सेस द्यायची गरजच नाहीये. Correct, तो correct. लिमिट करू शकता तुम्ही. नक्कीच. तुमचं काम झाल्यानंतरही तुम्ही काही ॲप्स अनइन्स्टॉल करू शकता. सो यामुळे कसं आहे, तुमचा मोबाईल सिक्युअर राहील. या ॲप्समधनं इतर कुठले व्हायरस चुकून तुमच्या मोबाईलमध्ये आलेले आहेत आणि ते तुमचा डेटा पूर्ण स्क्रेप करतायत, डेटा घेत आहेत, असं होऊ देऊ नका. नक्कीच. आणि अजून त्या स्टेपमध्ये ॲड करतो पुढे सगळ्यात म्हणजे कुठलाही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करताना टेक अ ब्रेक, एक 5 मिनटं 1 मिनटं का होईना, निश्चित. आणि चेक करा की हे किती महत्त्वाचं आहे माझ्या स्वतःसाठी, निश्चित. किंवा तो शेअर करा. प्लॅन जो काही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन वाटतो, जो काही तुम्हाला स्वतःला रिच व्हायचं प्लॅन आहे, नाही मी एकटा रिच होणार नाही, मी झालं तर माझ्यासोबत अजून 2 लोकांना करेल, नाही तर आम्ही दोघंही नाही करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, केन प्रकारे जर आपल्यासोबत फायनान्शियल फ्रॉड झालं तर त्याच्याविषयी बोला. त्याच्याविषयी फॅमिलीसोबत बोला, त्याच्यानंतर वकिलांसोबत बोला, किंवा त्याच्यानंतर फॉरेन्सिक अकाउंटवाल्या लोकांसोबत बोला, सो दॅट तुम्हाला एक योग्य हेल्प मिळेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा त्या ट्रॅकमध्ये किंवा मॉल्फमध्ये किंवा इमोशनल जाळ्यात फसणार नाही. बरोबर. नक्कीच. तर खूप खूप डॉक्टर अपूर्वा, तुमचं धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ह्या वेगवेगळ्या फ्रॉडच्या वेगवेगळ्या इन्सिडन्ट्स आणि त्या गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न केला. कारण बऱ्याच असं असतं ना, सोनं आणि कान टोचलं तर थोडं तरी लक्षात येतात सामान्य माणसापेक्षा. ते खरंच आम्ही ज्या धन्यवाद. वेळेला ही सकाळबरोबर किंवा इतर वृत्तपत्रांबरोबर सिरीज करायचो, त्यावेळेला आम्हाला खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आला आहे. की काही काही लोकांनी सांगितलं की मला अशा प्रकारचं ईमेल आलं होतं, मला अशा प्रकारचा फोन आला होता, पण मी तुमचं आर्टिकल वाचलं आणि मी तात्काळ तो फोन ब्लॉक केला. करेक्ट. सो आम्हाला फार छान वाटायचं की ठीक आहे, सगळ्या लोकांबरोबरचे होणारे फ्रॉड्स आम्ही आत्ता एका वेळेला थांबवू नाही, शकत नाहीये, करेक्ट. पण काही लोक तरी यातनं काही बोध वाचतायत. घेत आहेत, नक्कीच. आपल्या फॅमिलीला हे सांगतायत, आणि आमच्यासाठी ते सर्वात महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला असे काही अनुभव असतील, तुमच्या आप्तस्वकीयांनाही असे काही अनुभव असतील, किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना असे काही अनुभव असतील, तर तेही कमेंटमध्ये लिहा. आणि सॅलरीचं गणितमध्ये तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा करायला आवडतील, कुठले नवीन विषय घेतलेले आवडतील, तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.